नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डने अशा पद्धतीने क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केली आहे। आता ही क्वेश्चन बँक सर्वच विषयांसाठी दिलेली आहे। यामधून त्यांचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवताना कुठलीही अडचण राहू नये। म्हणजे मोस्टली तुम्हाला क्वेश्चन जे विचारले जातील ते क्वेश्चन बँक मध्ये जसे क्वेश्चन्स आहेत त्याच पद्धतीचे क्वेश्चन्स असतील। आणि क्वेश्चन बँक मध्ये जे एकंदर क्वेश्चन्स आहेत म्हणजे ह्या प्रश्नपत्रिका आहेत आणि यामध्ये जे क्वेश्चन्स दिलेले ते जे सिलेबस वगळलेला आहे तो वगळलेला सिलेबस सोडून जे महत्त्वाचे परीक्षेसाठी क्वेश्चन्स आहेत ते प्रोव्हाइड केले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, डेली एक एक क्वेश्चन सॉल्व करूया आणि त्याचबरोबर त्याचं मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा देणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 1 जो असतो, क्वेश्चन 1 हा लँग्वेज स्टडीवर आधारित क्वेश्चन असतो। हा क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B असे दोन्ही मिळून 10 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स असतात। आता या क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर यामध्ये 40% जे क्वेश्चन्स असतात हे एकदम सिंपल असतात, म्हणजे कोणताही विद्यार्थी सोडवेल असे 40% क्वेश्चन्स असतात क्वेश्चन 1A आणि B मध्ये। त्याचबरोबर 40% मीडियम लेवलचे क्वेश्चन्स असतात जे थोडाफार विचार करायला लावणारे क्वेश्चन्स आहेत आणि क्वेश्चन 1B मध्ये 20% जे क्वेश्चन्स असतात ते चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतात, म्हणजेच या ठिकाणी काठिण्य पातळी जास्त असते 20% क्वेश्चन्ससाठी। म्हणजेच आपण जर विचार केला या ठिकाणी तर 4 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत ते एकदम सोपे आहेत, 4 मार्क्सचे क्वेश्चन्स मीडियम स्वरूपाचे आहेत आणि 2 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत ते चॅलेंजिंग आहेत, म्हणजेच तुम्हाला विचार करायला लावणारे क्वेश्चन्स आहेत। चला तर आपण एक एक आता क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व करायचा असतो परीक्षेमध्ये हे शिकून घेऊया। पहा, पहिला क्वेश्चन आहे, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची की क्वेश्चन 1A आणि B सॉल्व करत असताना क्वेश्चन 1A यामध्ये 8 मार्क्ससाठीचे क्वेश्चन्स असतात, हे आपण ठरवून 12 मिनिटातच सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन 1A 12 मिनिटांमध्ये आणि क्वेश्चन 1B 3 मिनिटांमध्ये, म्हणजे क्वेश्चन 1A आणि B दोन्ही मिळून आपल्याला 15 मिनिटात सॉल्व करायचे असतात, ज्यामुळे आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका जी आहे ती सॉल्व करायला प्रॉब्लेम राहत नाहीये। आता पहा, क्वेश्चन 1A आहे, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। आता पहा, क्वेश्चन 1A मध्ये पहिला क्वेश्चन आहे, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। तर या ठिकाणी आपल्याला करेक्ट लेटर्स यूज करायचे असतात, म्हणजेच काय तर मिनिंगफुल तो शब्द बनेल अशा पद्धतीचे अक्षरे आपण त्या ठिकाणी यूज करायचे असतात। मग यामध्ये आपण इथं W यूज करू शकतो, स्लोली हा शब्द होईल। इथं जर E घेतला तर फ्रेंड हा शब्द होईल, इथं A घेतलं तर डेंजर हा शब्द तयार होईल, या ठिकाणी T घेतलं तर मॅच हा शब्द तयार होईल। आणि ज्यावेळेस तुम्ही हे 4 करेक्ट लिहिताल त्यावेळेस यासाठी तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातात। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। आता पहा, या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला फॉलो करायची असते। जसं की इथं ग्लिसन दिलंय, वर्ल्ड दिलंय, करेज दिलंय, फॉरगिव्ह दिलंय, इथं बस दिलंय, ब्युटिफुल दिलंय, बाय दिलंय आणि ब्ल्यू दिलंय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली असेल की पहिला जो ग्रुप असतो त्या पहिल्या ग्रुपचा प्रत्येक शब्द जो आहे वेगवेगळ्या अक्षराने सुरू झालेला असतो आणि दुसरा ग्रुप जो आहे त्याचे पहिले अक्षर जे आहेत ते एकसारखे असतात। मग हा क्वेश्चन सॉल्व करत असताना थोडासा विचारपूर्वक आपण तो सॉल्व करायचा असतो। आता पहा, पहिल्यामध्ये ABCDचा आपण अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायचे। ABC पहिल्यांदा काय येईल, करेज 1 नंबरला येईल, DEF त्यानंतर 2 नंबरला, FG 3 नंबरला येईल आणि वर्ल्ड 4 नंबरला येईल। म्हणजे करेज 1 नंबरला, फॉरगिव्ह 2 नंबरला, ग्लिसन 3 नंबरला, वर्ल्ड 4 नंबरला। आता हे सगळे सुरुवातीला अक्षरे सारखे आहेत, इथं थोडासा विचार करायचा आहे। पहा, इथं B नंतर U आहे, U आहे, U आहे, पण
बी नंतर ABCD नुसार जर लवकर येणारं अक्षर पाहितलं तर ब्युटिफुल मध्ये ई आहे, बरोबर आहे. मग 1 नंबरला येईल ब्युटिफुल. त्यानंतर यामध्ये सर्वत्र इथं यू आहे, इथं यू आहे, इथं एल आहे. आता पहा इथं यू, तर यूच्या अगोदरच एल हे अक्षर येत असतं, म्हणून 2 नंबरला येईल ब्ल्यू. आता इथं बस आहे, या ठिकाणी बाय आहे. यस अगोदर असतं की वाय अगोदर असतं, तर साहजिकच आहे यस अगोदर असतं आणि वाय शेवटी येईल, म्हणून BUY बाय. ब्युटिफुल, ब्ल्यू, बस आणि बाय. अशा पद्धतीनं तुम्ही हा क्रम जोडू शकताय. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चनचा विचार करत असताना या ठिकाणी विरामचिन्हे दिलेले नसतात. आता विरामचिन्हे दिलेले नसतात तर ही विरामचिन्हे आपल्याला त्या ठिकाणी लिहायची असतात. त्यामुळं हा क्वेश्चन ही तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व करायचा असतो. तर पाहूया, पहिली गोष्ट तर आहे की वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरनं होते, तर लेट्स असं येईल. त्यानंतर गो फॉर अ वॉक. आता हे सेंटेन्स जे असतं हे पुस्तकामधील सेंटेन्स असतं. आता या ठिकाणी जर पाहितलं तर सी सेड म्हणजे डायरेक्ट स्पीच आहे, मग डबल इन्व्हर्टेड कॉमाज येतील, कॉमा आणि पुढे येईल सी सेड आणि फुल स्टॉप. अशा पद्धतीनं पहिलं सेंटेन्स तयार करूया आपण. दुसरं सेंटेन्स पहा, इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा. आता मिसेस श्रीवास्तवा ह्या ठिकाणी बी काय आहे, डायरेक्ट स्पीच आहे. मग वाक्याची सुरुवात कॅपिटलनं, इज दॅट सो. आता या ठिकाणी जर पाहितलं तर क्वेश्चन आहे, म्हणून क्वेश्चन मार्क देऊया. डायरेक्ट स्पीचचं वाक्य असल्यामुळं डबल इन्व्हर्टेड कॉमा घेऊया. त्यानंतर आपण इकडे लिहूया सेड मिसेस श्रीवास्तवा. कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल तर प्रॉपर नाव नसतं, त्यामुळं पहिलं अक्षर कॅपिटल, इथं मिसेसला एम कॅपिटल आणि इथं फुल स्टॉप. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतोय. आता त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड इंटरनॅशनल. आता पहा काय म्हटलं याच्यामध्ये, 4 शब्द बनवायचे आहेत, कमीत कमी 3 अक्षराचे आहे ना, आणि यामधीलच अक्षरे तुम्ही त्यासाठी यूज करायचे असतात. तर पहा आपण इंटर एक शब्द बनवूया, त्यानंतर नॅशनल एक शब्द बनतोय, त्यानंतर इंटरनल बनवूया. कुठलचे अक्षर कुठे घेऊ शकता, इंटरनल घेऊया, TON टन घेऊया. अशा पद्धतीनं 4 शब्द तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायचे असतात. त्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असतात जर करेक्ट लिहिलं तर. आता त्यानंतरचा क्वेश्चन आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शॉन इन द एक्झाम्पल. पहा इथं स्कूल दिलंय. आता हे जे स्कूल आहे याचं वर्णन करण्यासाठी ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह वापरलंय, म्हणजे बाकीचे सर्व जे शब्द असणार आहेत तिथं ते सुद्धा ॲडजेक्टिव्हच आले पाहिजेत, याची आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. मग आपण म्हणू शकतो ओल्ड स्कूल जुनी शाळा, नवीन शाळा आहे तर न्यू स्कूल, डिफरंट आहे शाळा तर आपण लिहू शकतो डिफरंट, सिग्निफिकंट शाळा आहे तर आपण लिहू शकतो सिग्निफिकंट. अशा पद्धतीने एक ॲडजेक्टिव्ह दिलेला असेल तर बाकीचे सुद्धा ॲडजेक्टिव्हच तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचे असतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. म्हणजे या ठिकाणी नाउन दिले, बाकीचे सुद्धा काय आले पाहिजेत, नाउन आले पाहिजेत. ॲट 4 वर्ड इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे हे शेवटचं जे अक्षर आहे त्याच्यापासून नवीन शब्द तयार करायचा आहे, पण सर्व कसले असले पाहिजेत शब्द, नाउनच असले पाहिजेत, याची काळजी घ्यायची. तर आपण वर्ल्ड जग, डी पासून डॉटर बनवूया, आर आले.
आर पासून रॅट बनवूया, टी पासून टीचर बनवूया, आर पासून आपण रिझन लिहूया. हे सर्व नाउन तयार झाले. आता यानंतर आपण पाहूया क्वेश्चन 1B हा कसा सॉल्व करायचा असतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 1B जो आहे यामध्ये अटेम्प्ट एनी वन या दोन्हीपैकी एक लिहायचा असतो 1 मार्कसाठी आणि या दोन्हीपैकी एक लिहायचा असतो 1 मार्कसाठी. आणि क्वेश्चन 1A मध्ये 6 क्वेश्चन्स दिलेले असतात, त्यापैकी 4 लिहायचे असतात. आता तुम्हाला समजावं म्हणून मी सर्वच क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व करून देत आहे. पहिला काय क्वेश्चन आहे पहा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू बिलॉंग टू. टू बिलॉंग टू हा फ्रेज यूज करून तुम्ही अर्थपूर्ण सेंटेन्स तयार करा म्हटलंय. तर साहजिकच आहे आपण बनवू शकतो. आय डोंट वॉन्ट टू बिलॉंग टू एनी टीम इन फ्युचर. आय डोंट वॉन्ट टू बिलॉंग टू एनी टीम इन फ्युचर. फ्युचरमध्ये मला कोणत्याही टीममध्ये राहायची इच्छा नाही आहे. तर आपण टू बिलॉंग टू या ठिकाणी यूज केला आहे. त्याचं ॲज अ वर्ब म्हणून सुद्धा इथं यूज करता येऊ शकतो. दुसरा आहे ॲड अ क्लाउज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आता पहा इथं क्लाउज 3 प्रकारचे असतात, नाउन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. यापैकी जे सुटेबल क्लाउज आहे तो तुम्ही या ठिकाणी यूज करू शकताय. म्हणजे कसं एक्सपांड कराल, एक्सपांड करणे म्हणजे सेंटेन्सला विस्तारित करायचं आहे. तर आय डोंट नो हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. आय डोंट नो इथपर्यंत आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास हे काय केलं आपण, क्लाउज त्याला जोडून एक्सपांड केलेला आहे सेंटेन्सला. आता या दोन्हीपैकी एकच तुम्हाला कोणताही क्वेश्चन लिहायचा असतो. दोन्हीपैकी एक लिहिला 1 मार्क फिक्स झाला तुमचा. अटेम्प्ट एनी वन यापैकी दोन्हीपैकी एक लिहायचं आहे तुम्हाला. ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू न्यू वर्ड्स. कोणतेही एक यूज करा, प्रिफिक्स यूज करा किंवा सफिक्स. तर पॉसिबलला इम्पॉसिबल, आय एम हा प्रिफिक्स तयार केला आपण. लकीला अनलकी, तर या ठिकाणी इवन यूज केलं, हे प्रिफिक्स आहे. पुढे जर आपण यूज केलं तर पॉसिबिलिटी होईल, तो सफिक्स झाला. लकीली होईल, तोही सफिक्स झाला. दोन्हीपैकी एक यूज करा. एवढं लिहिलं तरी चालेल. आता मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. दोन्हीपैकी कोणताही एक शब्द वापरून काय करा, मिनिंगफुल सेंटेन्स बनवा म्हटलंय. तर पॉसिबलवर बनवूया अगोदर. माय सिस्टर डिड एव्हरीथिंग पॉसिबल to get a job in Reliance company. तुम्ही तसं छोटंसं सेंटेन्स पण बनवू शकताय. माय सिस्टर डिड एव्हरीथिंग, माझ्या सिस्टरनं सर्व काय केलं, पॉसिबल जे शक्य होईल ती, टू गेट अ जॉब नोकरी मिळवण्यासाठी इन रिलायन्स कंपनी. आय एम सो लकी किंवा आय एम व्हेरी लकी to have a nice teacher in my school. माझ्या शाळेमध्ये खूप छान शिक्षक असल्यामुळं मी लकी आहे. अशा पद्धतीनं आपण सेंटेन्समध्ये यूज करायचा. तुम्ही सिंपल सेंटेन्स सुद्धा बनवू शकताय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, क्वेश्चन 1A 6 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 6 ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यापैकी फक्त तुम्हाला जे येतात त्या 4 लिहायच्यात. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क्स आहेत, म्हणजे हे 8 मार्क्स. आता क्वेश्चन 1B जो आहे
त्यामध्ये अटेम्प्ट एनीवन या दोन्हीपैकी एक लिहायचे 1 मार्कसाठी आणि या दोन्हीपैकी एक लिहायचे 1 मार्कसाठी. अशा पद्धतीनं हे 2 मार्क्स म्हणजे 8 + 2 = 10. 10 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ते म्हणजे क्वेश्चन 1B जो असतो हा चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतात, म्हणजे इथं थोडासा आपल्याला दिमाग यूज करावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याच्याशी रिलेटेड किंवा सॉल्व केलेले आन्सर्स वगैरे पाहायचे असतील किंवा तुम्हाला माझ्या वेगवेगळ्या पोस्ट जर पाहायचे असतील तर sriramsaruk.com या वेबसाईटला तुम्ही विजिट करा. तुम्हाला 10वी-12वीच्या बाबतीत खूप सारी माहिती त्या ठिकाणी सुद्धा भेटून जाईल आणि क्वेश्चन पेपर आणि त्याचे आन्सर्स हे सुद्धा भेटून जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 1A आणि B कसा सॉल्व करायचा असतो हे शिकलेलो आहोत. जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी त्या क्वेश्चनची लिंक सुद्धा किंवा त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 2B कसा सॉल्व करायचा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 2B याचं स्वरूप कसं असतं हे समजून घेऊया. तर पहा, क्वेश्चन 2A मध्ये A1 आणि क्वेश्चन 2B मध्ये B1 या ठिकाणी जवळपास एकसारखे क्वेश्चन्स येत असतात. म्हणजेच काय, या ठिकाणी एकतर ट्रू फॉल्स येईल, राईट रॉंग येईल, ॲग्री डिसॲग्री येईल किंवा त्या ठिकाणी हु सेड टू हुम अशा प्रकारचं असेल किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असेल, वेब चार्ट असेल, टेबल असेल, डायग्रॅम असेल. यापैकी एखादा क्वेश्चन 2A A1 किंवा क्वेश्चन 2B B1 मध्ये असतो. तर A2 किंवा B2 हा जो क्वेश्चन असतो या ठिकाणी तुम्हाला आन्सर इन 3-4 सेंटेन्सेस 3 किंवा 4 वाक्यामध्ये उत्तर लिहा येईल किंवा डिस्क्राईब करा येईल किंवा ॲग्री डिसॲग्री सुद्धा येऊ शकतं किंवा हु सेड टू हुम येऊ शकतं किंवा कंप्लीट द फॉलोविंग येऊ शकतं, वेब चार्ट टेबल किंवा डायग्रॅम यापैकी कुठलाही क्वेश्चन या ठिकाणी असू शकतो अशा पद्धतीचा. त्यानंतर A3 किंवा B3 यामध्ये काय दिलेलं असू शकतं, तर याच्यामध्ये सिनॉनिम्स, अँटोनिम्स किंवा सिनॉनिम्स दिलेले असतील, अँटोनिम्स लिहा म्हणतील, कधी कधी पझल दिलेला असेल, कधी ॲडजेक्टिव्ह, वर्ब्स, ॲडवर्ब्स, प्रेझेंट पार्टिसिपल, इन्फिनिटिव्हज यापैकी काहीतरी A3 मध्ये किंवा B3 मध्ये दिलेलं असतं. A4 मध्ये तुम्हाला ग्रामर रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच प्रकारे क्वेश्चन 2B मध्ये B4 मध्ये तशाच पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. यामध्ये मग जॉईनिंग सेंटेन्सेस असेल, अनलेस असेल, दो असेल, अल्दो असेल, बट असेल, बिकॉज असेल, सिन्स असेल, ॲज वेल ॲज असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, नो सुनर दॅन असेल, ॲज सून ॲज असेल, असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी असेल किंवा एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह असेल, इंट्रोगेटिव्ह टू असर्टिव्ह असेल, निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह असेल किंवा अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह असेल, या प्रकारचा क्वेश्चन किंवा या ठिकाणी डिग्री असू शकते किंवा WH क्वेश्चन तयार करायला विचारलेला असू शकतो किंवा आयडेंटिफाय द क्लाउज या प्रकारचा क्वेश्चन यामध्ये विचारला जातो. आणि A5 जो असतो त्याचबरोबर B5 जो असतो यामध्ये तुम्हाला 4-5 सेंटेन्सेसमध्ये उत्तर द्यायला सांगितलं जाईल, डिस्क्राईब करायला सांगितलं जाईल किंवा नेरेट करायला सांगितलं जाईल किंवा इमॅजिन बेस्ड म्हणजेच पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाईल. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स यामध्ये तुम्हाला विचारले जातात. चला तर हे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे हे आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 2B हे जे क्वेश्चन्स असतात हे पॅसेजवर आधारित असतात. हे पॅसेजेस टेक्स्ट बुकमधील असतात, म्हणजेच हे सीन पॅसेजेस असतात आणि हे क्वेश्चन्स सेक्शन 2 मध्ये येतात. याला टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हटलं जातं. 20 मार्क्ससाठी हे 2 पॅसेजेस असतात. एक पॅसेज 10 मार्क्ससाठी.
आता हा क्वेश्चन सॉल्व करत असताना आपला 15-15 मिनिटांमध्ये हे क्वेश्चन सॉल्व व्हायला पाहिजेत, हे आपण लक्षात घ्यायचंय. मग काय करायचंय, सुरुवातीला कधीही पॅसेज न वाचता, टेक्स्च्युअल पॅसेज जे असतात सुरुवातीला पॅसेज न वाचता क्वेश्चन्स पाहून घ्यायचे. मग सुरुवातीला इथं दिलंय ॲग्री डिसॲग्री. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 10 स्टेप अप्रोच. The champions have to have the skill and the will. For anyone, setting goal is not easy but challenging. If we do not take action to achieve goals, we shall not achieve them. त्यानंतर क्वेश्चन पहा, complete the following way to valuable assets for setting goals. त्यानंतर write the adjectives of the following. त्यानंतर इथं नॉट ओनली बट ऑल्सो विचारलंय. त्यानंतर क्वेश्चन टॅग विचारलाय आणि या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन विचारलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला व्यवस्थित हे क्वेश्चन्स वाचून घेतल्यानंतर काय करायचंय, पॅसेज रीड करायला सुरुवात करायची आहे. मग पहा, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. काय काय, डिझायर, ड्रीम, विजन. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आता हे सेंटेन्स कुठेतरी क्वेश्चन मध्ये आलतं. काय, द चॅम्पियन्स हॅव टू हॅव द स्किल अँड विल या ठिकाणी आलेले, बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर बट द will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. हे sentence as it is कुठे आलेलं आहे, या ठिकाणी आलेलं आहे. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. तर हे या ठिकाणी क्वेश्चन आहे. मग ह्याला आपण अंडरलाईन करून घेऊया. सध्या एक ॲसेट आहे सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी आणि दुसरा ॲसेट आहे अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. याचं आन्सर आपल्याला सापडलंय. आता त्यानंतर राईट द ॲडजेक्टिव्ज ऑफ द फॉलोइंग एक आपला लक्षात ठेवावं लागेल. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. हे पण सेंटेन्स आपण या ठिकाणी पाहितलेलं आहे. For anyone, setting goal is not easy but challenging. मग त्यानंतर fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend 5-step approach. इथं किती दिलेला आहे, 10 स्टेप अप्रोच. किती असायला पाहिजे होता, 5 स्टेप. म्हणजे इथं ॲग्री की डिसॲग्री, तर पहिल्याला साहजिकच काय कराल, डिसॲग्री कराल. कशामुळे डिसॲग्री कराल, तर 5 स्टेप पाहिजे होतं, 10 स्टेप दिलेलं आहे. दुसरं, द चॅम्पियन्स हॅव टू हॅव द स्किल अँड विल. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल ॲज इट इज आहे, म्हणून याला ॲग्री कराल. फॉर एनीवन सेटिंग गोल इज नॉट इझी बट चॅलेंजिंग. आता पहा, फॉर एनीवन हा शब्द आलाय, म्हणजे एनीवन म्हणजे कोणासाठी, आणि इथं सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. फॉर सम म्हणजे फक्त काही जणांसाठी चॅलेंजिंग आहे. एनीवन म्हणजे कोणासाठीही चॅलेंजिंग नाही आहे. इथं फॉर एनीवन आलंय, इथं काय सम आहे, आणि अशी मिस्टेक होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक क्वेश्चन्स रीड करायचे आहेत. फॉर एनीवन म्हणजे कोणासाठीही इझी नाही आहे, चॅलेंजिंग आहे, आणि इथं दिलंय काहींसाठीच, म्हणजे हे काय आहे, काहींसाठी चॅलेंजिंग आहे, ते सर्वांसाठी नाही आहे, म्हणून हे डिसॲग्री आहे. इफ यू डू नॉट टेक ॲक्शन्स टू अचीव गोल्स वी शेल नॉट अचीव देम. आपण जर ॲक्शन घेतली नाही तर आपण अचीव करणार नाही आहेत. तर वी शेल नॉट अचीव आवर गोल्स म्हणजे आपण अचीव करणार नाहीत. इफ वी डू नॉट टेक ॲक्शन्स टू अचीव देम, जर आपण ॲक्शन्स घेतल्या नाहीत तर हे ॲग्री आहे, ॲज इट इज आहे. अशा पद्धतीनं 2 मार्क्ससाठी आपण हे 4 जे डिसॲग्री आणि ॲग्री आहेत ते लिहिलेले आहेत. आता कंप्लीट द वेब दिलंय. आता ही वेब कंप्लीट करायची. 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स फॉर सेटिंग गोल्स. आता तुम्ही व्यवस्थित पॅसेज वाचायचे. त्या ठिकाणी व्हिडिओची लेंथ जास्त होणार म्हणून मी फास्ट सांगतोय.
तर एक आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, आणि दुसरा आहे अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. अशा पद्धतीनं हे 2 मार्क्स आपले सहज आपण मिळवू शकतोय. राईट द ॲडजेक्टिव्ज ऑफ द फॉलोविंग. ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय तर डिस्क्रायबिंग वर्ड्स. तर सक्सेसपासून आपण काय बनवू शकतो, सक्सेसफुल बनवू शकतो. नेचरपासून काय बनवू शकतो, नॅचरल हे ॲडजेक्टिव्ह बनवू शकतो. आता दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. द स्किल आणि द विल हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. अँडच्या जागी काय लिहायचं आहे, बट ऑल्सो लिहायचं आहे. आणि दे नॉट ओनली हॅव टू हॅव द स्किल बट ऑल्सो द विल, आणि इथं दे नंतर येईल नॉट ओनली. याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही यूट्यूब चॅनलला पाहू शकता. वी शॉल नॉट अचीव आवर गोल्स. तर पहा क्वेश्चन टॅगचा एक रूल आहे. काय रूल आहे, निगेटिव्ह सेंटेन्स असल्यास पॉझिटिव्ह टॅग. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स कोणतं आहे, शाल वी, म्हणून हे याचं आन्सर होईल या ठिकाणी. राईट युअर एनी वन गोल अँड व्हॉट डू यू डू टू अचीव इट. तुमचं कोणतंही एक गोल लिहा, ध्येय लिहा, आणि तुम्ही ते मिळवण्यासाठी काय करू शकता ते लिहायचं आहे. तर शॉर्टमध्ये लिहितो मी. माय गोल इज टू बिकम अ टीचर. माझं ध्येय आहे टीचर बनणं. मग टू गेन ॲडिशनल स्किल अँड नॉलेज. मग एक्स्ट्राचं नॉलेज मिळवण्यासाठी आणि कौशल्य वाढवण्यासाठी आय विल go to related classes and take training आणि ट्रेनिंग घेईल. त्याचबरोबर आय विल कंप्लीट माय क्वालिफिकेशन to meet the necessities of becoming a teacher. तुम्हाला जे काय बनायचंय आणि त्यासाठी तुम्ही काय कराल ते व्यवस्थित लिहायचंय. तर काय करेल मी, माय गोल इज टू बिकम अ टीचर. माझं ध्येय आहे टीचर बनणं. टू गेन ॲडिशनल स्किल्स अँड नॉलेज. मला एक्स्ट्राचं नॉलेज आणि कौशल्य मिळवण्यासाठी आय विल गो टू रिलेटेड क्लासेसला जाईल, एक ट्रेनिंग प्रशिक्षण घेईल. आय विल कम्प्लीट माय क्वालिफिकेशन टू मीट द नेसेसिटीज. शिक्षक होण्यासाठीच्या ज्या आवश्यकता आहेत तेवढं मी क्वालिफिकेशन घेईल ऑफ बिकमिंग अ टीचर. अशा पद्धतीनं तुम्ही याचा आन्सर लिहू शकताय. याचे आपण 2 मार्क्स इझिली मिळवू शकतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा क्वेश्चन 2A तुम्ही सॉल्व करायचा आहे. तुम्हाला इझिली याचे 10 मार्क्स मिळून जातील. आता क्वेश्चन 2B, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता पहा, अगोदर क्वेश्चन्स रीड करायचे. द पर्सन हू चेंज द रायटर्स लाईफ, द एज ऑफ बेगर्स ग्रँडडॉटर, द रायटर्स रोल मॉडेल, द थिंग्स दॅट द रायटर यूज टू गिव्ह टू बेगर एव्हरी डे. हे काय क्वेश्चन्स आहेत, तुम्ही आणखी व्यवस्थित त्या ठिकाणी परीक्षेमध्ये वाचू शकताय. त्यानंतर इथं क्वेश्चन आहे, डिस्क्राईब हाऊ द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर एन्जॉयड द रेन. त्याचं वर्णन करा म्हटलंय. राईट अँटोनिम्स म्हणजे विरोधार्थी शब्द ऑप्टिमिस्ट आणि अनहॅपीचे. डू ॲज डायरेक्टेडमध्ये एबल टू यूज करा म्हटलंय. या ठिकाणी वूड यूज करा म्हटलंय. आणि इथं पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, हु इज युअर रोल मॉडेल आणि वाय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पॅसेज आपण रीड करू. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क्ड लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. सी स्माइल्ड अ बेगर चेंज्ड माय लाईफ. तर इथे एक आपला आन्सर सापडतं, ते म्हणजे बेगरनं
रायटरची लाईफ चेंज केली. आय वॉज ॲब्सोल्युटली डम्बफाउंडेड अँड शी कुड सी इट. यस अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रिॲश्युअर मी. ही वॉज old and used to stay in front of my house with his 5-year-old daughter. तर daughterचं एज 5 year आहे. As you know, I was chronic pessimist म्हणजे निराशावादी असणे. I used to give my leftover म्हणजे उरलेलं अन्न बेगरला द्यायचे. I never spoke to him nor did he speak to me. One monsoon day, I looked out of my bedroom window and started cursing the rain. म्हणजे पावसाला दोष देणे. आय डोंट नो वाय आय डिड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. भिजले नव्हती ती लेखिका तरी पण ती शिव्या देत होती पावसाला. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर देअर डेली कोट ऑफ लेफ्ट ओव्हर. आणि तिनं बेगरला आणि त्या डॉटरला उरलेलं काहीच दिलं नाही पावसामुळं. दे वेंट हँग्री आय एम शुअर. ते निश्चित भुकेले राहिले असतील. However, what I saw from my window surprised me. मी जेव्हा खिडकीतून बाहेर बघितलं, the beggar and the young girl were playing on the road. तर इथं काय दिलंय? Describe the beggar and his daughter enjoyed the rain. तर the beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. कारण ट्रॅफिक नव्हती पाऊस न असल्यामुळं. They were laughing, clapping, screaming joyously. है ना? ॲज इफ दे वर इन पॅराडाईज. जसे की ते एखाद्या नंदनवनामध्ये आहेत. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. त्यांना भूक असो की पाऊस असो मॅटर करत नव्हते. मस्त पावसाला एन्जॉय करत होते. तर हे इथं याचा आन्सर आपल्याला सापडलेला आहे. दे वर टोटली ड्रेन्स्ड अँड टोटली हॅपी. आय इन्व्हेड देअर जेस्ट फॉर लाईफ. इन्व्हेड म्हणजे मत्सर वाटायला लागला की इतकं कोणी आनंदी जगतं. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय लाईफ. त्यामुळे माझ्या जीवनाकडे मी वळून बघितलं. आय रिअलाइज माझ्या लक्षात आलं. आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. ते तसे कोणत्याही कम्फर्टमध्ये जगत नव्हते. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट वन विच आय लॅक्ड. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. त्यांना एक माहिती होतं त्या बेगरला आणि त्या डॉटरला की कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसं राहायचं. आय फेल्ट असेम्ड ऑफ माय सेल्फ. मला माझीच लाज वाटली. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ वॉट आय हॅड अँड वॉट आय डिड नॉट हॅव. मी लिस्टच बनवायला सुरुवात केली माझ्याकडे काय आहे आणि काय नाही आहे. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. लोक कल्पना करू शकणार नाहीत एवढं माझ्याकडे. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. त्या दिवशी मी माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं ठरवलं. युजिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि बेगरला मी माझा रोल मॉडेल बनवलं होतं. आता इतकं छानपैकी तुम्ही पॅसेज वाचल्यानंतर आता काय करायचंय? क्वेश्चन आन्सर्स सॉल्व्ह करायचे. द पर्सन हू चेंज द रायटर्स लाईफ. लेखिकेचं जीवन कुणी बदललं होतं? तर तो होता बेगर. द एज ऑफ बेगर्स ग्रँड डॉटर किती होतं? 5 years. द रायटर्स रोल मॉडेल कोण झाला? आताच लास्टला आपण पाहितलं तर त्याचं उत्तर आहे बेगर. द थिंग्स दॅट द रायटर यूज टू गिव्ह टू बेगर एव्हरी डे. बेगरला दर दिवशी लेखिका काय द्यायची? तर लेफ्ट ओव्हर्स है ना. लेफ्ट ओव्हर्स म्हणजे उरलेलं अन्न द्यायचे. हे 2 मार्क्स फिक्स झाले. त्यानंतरचा क्वेश्चन आहे डिस्क्राईब हाऊ द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर एन्जॉयड द रेन. बेगर आणि ती ग्रँड डॉटर यांनी रेन एन्जॉय कसा केला? तर डायरेक्टली इथून आन्सर स्टार्ट करायचे. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. ट्रॅफिक नव्हती कारण पाऊस न होता. पाऊस असल्यामुळे ट्रॅफिक नव्हती. They were laughing, हसत होते. Clapping, टाळ्या वाजवत होते. Screaming, किंचाळत होते. Joyously, आनंदाने. If they were in paradise, जसे की ते एखाद्या नंदनवनात आहेत. Hunger and rain did not matter. भूक आणि पाऊस याचा त्यांना काही फरक पडत नव्हता. They were totally drenched and totally happy. एवढा आन्सर त्याचं तुम्ही पॅसेजमधून ॲज इट इज लिहू शकताय. नो प्रॉब्लेम. आता पहा ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे काय? आशावादी. अँटोनिम म्हणजे विरोधार्थी शब्द लिहायचा आहे. मग विरोधार्थी शब्द काय होईल त्याचा? पेसिमिस्ट. मग पेसिमिस्ट शब्द कुठे आलेला आहे?
या ठिकाणी निराशावादी. अनहॅपी म्हणजे दुःखी आणि हॅपी म्हणजे आनंदी. त्याचा अनहॅपीचा हॅपी हा विरोधार्थी शब्द. त्यानंतर यूज एबल टू. कुड असेल ना विद्यार्थी मित्रांनो, कुड असेल तर वॉज वर प्लस एबल टू यूज करायचं असतं. एक वचनी करता असेल वॉज आणि एक वचनी असेल तर वर. मग काय येईल? सी वॉज एबल टू सीट, हे याचा आन्सर येईल. यूज वुड. वुड आहे ना, फक्त काय करायचं, यूज्ड टू जिथं दिलंय ना त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही, वुड यूज करायचं. यूज्ड टूच्या जागी वुड यूज केलं. आय वुड गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू दिस बेगर एव्हरी डे. झालं, यूज्ड टूच्या जागी वुड यूज केलं. आन्सर फिनिश. आता लास्ट क्वेश्चन राहतो, हु इज युअर रोल मॉडेल अँड वाय. तुमचा रोल मॉडेल कोण आहे, है ना, आदर्श व्यक्ती, आणि का आहे. तर तुमचा रोल मॉडेल तुमचे आई वडील असू शकतात, टीचर्स असू शकतात, बहीण भाऊ असू शकतात, एखादा मित्र असू शकतो, कोणी असू शकतं. आपण एक जनरल आन्सर लिहूया. माय रोल मॉडेल इज माय टीचर. कारण बिकॉज माय टीचर टॉट मी. टॉट म्हणजे शिकवलं, मला शिकवलं. टॉट मी हाऊ टू हँडल, कसं हँडल करायचं, एनी डिफिकल्ट सिच्युएशन. हाऊ टू हँडल एनी डिफिकल्ट सिच्युएशन. माझ्या सरांनी मला शिकवलं कोणतीही कठीण परिस्थिती कशी हाताळायची. ही टॉट मी, त्यांनी मला शिकवलं. He taught me to respect the time. He taught me to respect the time. मला वेळेचा आदर करायला शिकवलं. टॉट म्हणजे शिकवलं. And never lose, कधी गमवायचं नाही. Your honesty, तुमचा प्रामाणिकपणा कधी गमवायचा नाही हे शिकवलं. In एनी क्रिटिकल सिच्युएशन, कुठल्याही क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आपली ऑनेस्टी, प्रामाणिकपणा जो आहे तो आपण गमवायचा नाही, हे माझ्या सरांनी मला शिकवलं. असं जर लिहिलं ना तुम्ही 2 मार्क्स याचे मिळून जातील. क्वेश्चन 2A याचे 10 मार्क्स आणि क्वेश्चन 2B याचे 10 मार्क्स, हे 20 मार्क्स सहज मिळवू शकता. क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B याचे 10 मार्क्स, म्हणजे 30 मार्क्सची प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या पोस्ट जर वाचायच्या असतील, म्हणजे वेगवेगळे पेपर सॉल्व केलेले, ग्रामर वगैरे, तर श्रीरामसारूक.com ह्या वेबसाईटला तुम्ही विजिट करू शकताय. श्रीरामसारूक.com, त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारी अशी माहिती मिळून जाईल. त्याचबरोबर आणखी आता पुढील जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन 3, तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 व्हिडिओजमध्ये आपण क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 कंप्लीट केलेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 3A आणि क्वेश्चन 3B कसा सॉल्व करायचा हे पाहूयात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 3A हा जो क्वेश्चन असतो हा टेक्स्ट बुकमधील तुमचे एक पोएम असते आणि यामध्ये A1 हा जो क्वेश्चन असतो हा एकदम सिंपल क्वेश्चन असतो. तर A2 हा क्वेश्चन आहे, याच्या बाबतीत थोडासा विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीने आपल्याला लिहायचं असतं. आणि A3चा जो क्वेश्चन आहे यामध्ये A3 मध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच, रायमिंग वर्ड्स किंवा एखादी रायमिंग स्कीम विचारलेली असू शकते. यापैकी कोणताही क्वेश्चन 3A मध्ये असू शकतो. आता पहा, आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण हे क्वेश्चन सॉल्व करूया. तर सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो काय करायचे, सुरुवातीला अगोदर सर्व क्वेश्चन्स वाचून घ्यायचे त्या पोएमवरचे. तर पहा या ठिकाणी दिले क्वेश्चन 3A, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स.
The child wants to sow the seeds of moonlight behind his house. The whole village goes to the city daily to work. When father returns home, the child is asleep. The route from city to village is full of light. त्यानंतर A2 जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आहे कंप्लीट द वेब डायग्राम. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वेब डायग्राम असू शकतो, टेबल असू शकतो किंवा सेंटेन्सेस पूर्ण करण्यासाठी विचारलेले असू शकतात. आणि त्यानंतर आहे नेम द फिगर ऑफ स्पीच. तर या ठिकाणी कधी कधी रायमिंग स्कीम विचारली जाते, कधी रायमिंग वर्ड विचारले जातात, तर कधी फिगर ऑफ स्पीच विचारलं जातं. आता पहा, हे क्वेश्चन्स वाचल्यानंतर आता याची मार्किंग स्कीम कशी आहे, तर A1 जी ॲक्टिव्हिटी आहे यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क्स आहेत. त्यानंतर A2 यासाठी 2 मार्क्स आहेत आणि A3 साठी 1 मार्क आहे. म्हणजे ही पोएम आहे तुमच्यासाठी 5 मार्कला. चला तर आपण सॉल्व करूया. अगोदर पोएम रीड करून घेऊया. ओ मून गिव मी मूनलाइट. हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल. टोपलीवर किंवा 2 टोपली. विथ सीड्स ऑफ मूनलाइट. कशाचं बीज पाहिजे, तर चांदण्यांचं. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ पाथ. पाथ म्हणजे रस्ता. सिटीपासून गावापर्यंत रस्त्यांच्या बाजूनं. आय वॉन्ट टू सो म्हणजे मी पेरू इच्छितो. मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट म्हणजे मला चांदणं पेरायचंय. द होल विलेज गोज टू द सिटी. सर्व गाव शहरामध्ये जातं. डेली टू वर्क कामासाठी. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि त्यांना वापस यायला अंधार झालेला असतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. कारण माझं गाव शहरापासून भरपूर दूर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रूट म्हणजे रस्ता. तो पूर्ण खडतर रस्ता आहे. त्याच्यामध्ये साप, विंचू वगैरे भरपूर असतात. नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज. फ्लाय म्हणजे ये जा करणे. बस किंवा गाडी काहीच ये जा करत नाही. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. जेव्हा माझे वडील येतात तेव्हा मी झोपलेला असतो. अशा पद्धतीची ही पोएम आहे. तर ह्या पोएमनुसार आपल्याला हे सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आता पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्सचा. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट बिहाइंड हिज हाऊस. तर आता आपण वाचलेलंच आहे. तर ऑन द साइड्स ऑफ पाथ आहे म्हणजे विथ सीड्स ऑफ मूनलाइट्स फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर काय करायचं, रस्त्याच्या बाजूनं त्याला हे चांदणं पेरायचं आहे. म्हणजेच बिहाइंड हिज हाऊस आहे का, नाही आहे. म्हणजे पहिलं काय आहे, फॉल्स आहे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. पूर्ण गाव कामासाठी शहराला जातं. तर बरोबर आहे. इथं काय म्हटलंय, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. म्हणून हे ट्रू आहे. त्यानंतर वेन फादर रिटर्न्स होम द चाइल्ड इज अस्लीप. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. तर हे पण ट्रू आहे. द रूट फ्रॉम सिटी टू विलेज इज फुल ऑफ लाईट. लाईट आहे का, नाही आहे. तर होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. बरोबर आहे. डार्क म्हणजे अंधार पडतो. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. म्हणजे सायंकाळ झाली की तिथं पूर्ण अंधार असतो. म्हणजे लाईट असते का, नाही आहे. म्हणून ह्याचा आन्सर सुद्धा काय येईल, फॉल्स येईल. द चाइल्ड विशेस टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट बिकॉज. त्याला चांदणं का पेरायचं आहे किंवा चांदण्याचं बीज का पेरायचं आहे. तर त्याचे 2 कारण आहेत. काय आहे पहिला, तर जो गावचा रस्ता आहे शहरापासून गावापर्यंतचा त्याच्यामध्ये स्नेक्स आहेत, स्कॉर्पियन्स आहेत. सायंकाळी अंधार असतो, प्रकाश नसतो. दुसरं आहे ज्यावेळेस वडील वापस येतात त्यावेळेस कवी जो आहे तो झोपलेला असतो. म्हणजे त्याला वडिलांसोबत वेळ घालवता येत नाही, वडिलांकडून स्टोरीज ऐकता येत नाहीत, काहीच करता येत नाही. तर या ठिकाणी अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे. मग आपण लिहू शकतो द वे म्हणजे मार्ग. द वे सिटी टू विलेज म्हणजे शहरापासून ते गावापर्यंतचा मार्ग इज
डार्क, अंधकारलेला असतो, अँड फुल ऑफ म्हणजे पूर्ण भरलेला असतो कशाने? स्नेक्स, साप अँड स्कॉर्पियन्स, विंचू यांनी हा पूर्ण मार्ग भरलेला असतो है ना. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर त्या मार्गावर काय असतात? अंधार असतो, स्नेक्स असतात आणि स्कॉर्पियन्स विंचू असतात. म्हणून त्याला काय करायचे? प्रकाशित करायचे. त्या ठिकाणी त्याला चांदणं पेरायचं आहे. दुसरं काय कारण आहे? हिज फादर रिटर्न्स लेट म्हणजे त्याचे वडील उशिरा येतात. कुठून? तर कामावरून, फ्रॉम वर्क. अँड पोएट, पोएट म्हणजे जिथं चाइल्ड आहे, चाइल्ड इज अस्लीप, त्यावेळेस चाइल्ड हे झोपलेलं असतं. मग काय होतं? ही मिसेस स्पेंडिंग, स्पेंडिंग म्हणजे घालवणे, टाइम विथ हिज फादर. हिज फादर रिटर्न्स लेट फ्रॉम वर्क, त्याचे वडील जे आहेत ते कामावरून उशिरा येतात. अँड चाइल्ड इज अस्लीप, तेव्हा मूल जे ते झोपलेलं असतं. ही मिसेस स्पेंडिंग टाइम विथ हिज फादर, तर त्याला काय करायचं असतं? वडिलांसोबत वेळ घालवायचा असतोय. परंतु असं कधी होत नाही, कारण जेव्हा वडील त्याचे येतात कवीचे किंवा त्या मुलाचे, त्यावेळेस हा झोपलेला असतो. म्हणून त्याला वडिलांसोबत जो वेळ घालवायचा असतो तो खूप मिस करतो, कारण तसा वेळ त्याला घालवता येत नाहीये. नेम द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द लाईन ओ मून गिव्ह मी मूनलाईट. दोन किंवा दोनपेक्षा जास्त, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगळे शब्द आहेत, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगळे शब्द आहेत, पण पहिल्या अक्षराचा साऊंड जर एकसारखा आहे तर त्यावेळेस त्या ठिकाणी अलिट्रेशन हा अलंकार असतो. जसं की मूनचं म साऊंड आहे, मीचा म साऊंड आहे आणि मूनलाईटचा म साऊंड आहे. मग असं जर असेल तर तो अलंकार असतो अलिट्रेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने यासाठी 1 मार्क, यासाठी 2 मार्क आणि यासाठी 2 मार्क, अशा पद्धतीने तुम्ही हे 5 मार्क्स इझिली मिळवू शकता. चला आता क्वेश्चन 3B सॉल्व करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 3B जो असतो तो असतो अप्रिशिएशन ऑफ द पोएम. आता हा 5 मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये टायटलसाठी अर्धा मार्क असतो, नेम ऑफ द पोएटसाठी अर्धा मार्क असतो, राईम स्कीमसाठी 1 मार्क, फिगर ऑफ स्पीचसाठी 1 मार्क, थीम सेंट्रल आयडिया 2 किंवा 3 लाईनमध्ये लिहायचं असतं, आपण 4 लाईनपर्यंत लिहायचं, तर यासाठी 2 मार्क, 2, 3, 4 आणि हे अर्धा आणि अर्धा 1, 5 मार्क. अशा पद्धतीने हा 5 मार्कसाठी तुम्हाला क्वेश्चन असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन सॉल्व करत असताना सुरुवातीला पोएम व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि नंतर अप्रिशिएशन लिहायला सुरुवात करायची. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड अप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ पॉइंट्स गिवन बिलो. हुज वुड्स दिस आर आय थिंक आय नो. वुड्स म्हणजे इथं जंगल आहे, मला माहीत आहे हे जंगल कोणाचं आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो, जो मालक आहे तो गावामध्ये राहतो. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. आता मी इथं थांबलोय, ह्या जंगलामध्ये थांबलोय, तो मला पाहू शकत नाहीये किंवा तो मला पाहणार नाहीये. टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. स्नो म्हणजे बर्फ. आता त्याच्या जंगलामध्ये बर्फ पडतोय. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वायर. क्वायर म्हणजे विचित्र वाटणे. तर माझा घोडा जो आहे तो विचार करत असेल की मी इथं का थांबलोय, त्याला विचित्र वाटत असेल. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वुड्स अँड फ्रॉझन लेक. तर या ठिकाणी आसपास शेतमाळा नाही आहे, घोड्याला जंगलात जिथं झील आहे
असंही काय नाही आहे. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, डार्केस्ट इव्हिनिंग म्हणजे सगळ्यात अंधकारलेली रात्र जी असते, सायंकाळ असते, तो दिवस असतो 21-22 डिसेंबरचा, छोटा दिवस असतो सगळ्यात. ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक, तर तो घोडा काय करतो, त्याच्या गळ्यातील ज्या घंटा आहेत तो वाजवतो. टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक, जेणेकरून लेखकाला लक्षात यावं की काय चूक तर केली नाही ना, आपण विनाकारण तर थांबलो नाहीत ना. द ओनली ऑदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी वाइंड अँड डाउनी फ्लेक, पा. आणि दुसरा आहे वारा वाहण्याचा आवाज, ज्याला आपण स्वीप म्हणतो, आणि त्याचबरोबर डाउनी फ्लेक, त्या ठिकाणी बारीक बारीक बर्फ पडत आहे. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, आता हे जंगल जे आहे खूप सुंदर आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी अंधकार आहे. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, पण मला काय करायचं आहे, मला माझे प्रॉमिसेस जे आहेत ते पाळायचे आहेत. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, मला अनेक मील चालायचे आहे. आय स्लीप म्हणजे झोपण्यापूर्वी, म्हणजेच मृत्यूपूर्वी. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप म्हणजे मला काय करायचं आहे, मला खूप दूरवरचा प्रवास करायचा आहे, मला माझ्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे आणि माझे प्रॉमिसेस जे आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत. अशी ही पोएम आहे. चला तर अप्रिशिएशनला आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा लिहायचं असतं टायटल, आणि हे मुद्दे इथं दिलेले असतात. द टायटल ऑफ द पोएम इज काय आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. त्यानंतर नेम ऑफ द पोएट, नेम ऑफ द पोएट इज रॉबर्ट फ्रॉस्ट. त्यानंतर राईम स्कीम, राईम स्कीम कशी काढायची असते पहा. तर इथं नो आहे, शेवटचे शब्द पाहिजे. नो, याला आपण ए लिहू. नो आणि दो हे मग जुळतात का, जुळतात, तर ह्याला ए दिलंय म्हणून याला सुद्धा ए लिहूया. नो दो हिअर जुळतंय का, नाहीये, मग इथं काय येईल, बी. नो दो आणि स्नो हे मग जुळत आहेत का, मग नो साठी आणि दो साठी काय आहे, तर काय येईल, ए. मग पहिला स्टांजा जे आहे त्याची राईम स्कीम काय झाली, ए ए बी ए. आता स्टांजा 2 जो आहे त्याची राईम स्कीम जर आपण पाहितली तर काय करायचं आहे, स्टांजा 1 याची राईम स्कीम कंप्लीट झाली. आता इथं काय काय पुस्तकांमध्ये वगैरे काय केलं, इथं बी, पुढच्या स्टांजासाठी सी असं घेतलेलं आहे, शेवटच्याला डी 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 असं केलं, तर असं नाही करायचं आहे. प्रत्येक स्टांजाचे सेपरेटली आपण काय करायचं आहे, ए न सुरुवात करायची. क्वायरला आपण काय करूया, ए लिहूया. क्वायर नियर ए मग जुळतात, तर याला पण काय येईल, ए. क्वायर नियर लेक, तर क्वायर नियर आणि लेकचं यमक जुळत नाहीये, मग वेगळा आहे तर काय लिहूया, बी. पण क्वायर नियर आणि एअर यांचे यमक जुळतात म्हणून आपण क्वायर आणि नियर साठी काय घेतलंय, ए. मग एअर साठी काय येईल, ए. मग याची सेकंड स्टांजाची राईम स्कीम काय आहे, ए ए बी ए. त्यानंतर आहे थर्ड स्टांजा 4 ओळींचा. यामध्ये शेक मिस्टेक यमक जुळतात, तर सुरुवात ए न, शेक मिस्टेक, यमक जुळलं की तेच अक्षर रिपीट करायचे. स्वीप, शेक आणि मिस्टेक यमक जुळत नाही, तर याला काय येईल, बी. पण शेक, मिस्टेक आणि फ्लेक याचं यमक जुळतंय, मग शेक मिस्टेकला काय आहे, ए ए, तर फ्लेकला सुद्धा काय, ए येईल. मग ए ए पी ए अशी राईम स्कीम इथे तयार होईल. लास्ट पाहूया आता, डीप, कीप, स्लीप, स्लीप. म्हणजे डीप कीप ए ए, त्यानंतर स्लीप कीप डीप यमक जुळतंय ए, स्लीप स्लीप यमक जुळतंय ए. मग लास्ट स्टांजाची राईम स्कीम काय आहे, ए ए ए ए.
अशा पद्धतीनं. नाहीतर इथं असं नाही करायचंय, BBCA असं नाही व्हायला पाहिजे, ते मिस्टेक होईल. काय काय पुस्तकांमध्ये तशा पद्धतीचं दिलेलं आहे. पण तुम्ही काय करायचंय, प्रत्येक स्टांजा ए न सुरुवात करायचं आहे. सगळे स्टांजा जर एकसारखे असतील, एकसारखीच राईम स्कीम असेल पूर्ण पोयममध्ये, तर सगळ्याला काय आलं असतं, A, B. पण शेवटची जी या ठिकाणी राईम स्कीम आहे शेवटच्या स्टांजाची, ती ह्या तिन्हीपेक्षा स्टांजापेक्षा वेगळी आहे. म्हणून आपण स्टांजा वाईज राईम स्कीम लिहायची. पण पूर्ण पोयमची जर एकसारखी राईम स्कीम असेल तर राईम स्कीम ऑफ पोयम A लिहिलं असतं. पण या ठिकाणी तसं करता येत नाही, कारण एका स्टांजाची राईम स्कीम वेगळी आहे. तर राईम स्कीम मध्ये आपण लिहूया. मग त्याच्यामध्ये स्टांजा 1 काय आहे, AA, त्यानंतर स्टांजा 2 यामध्ये AA, त्यानंतर स्टांजा 3 AA, त्यानंतर स्टांजा 4 A आणि A. अशा पद्धतीनं राईम स्कीम आपण लिहायची आहे. त्यानंतर आहे फिगर ऑफ स्पीच. तर एनी वन म्हटलंय, कोणती एक फिगर ऑफ स्पीच लिहायची असते. तर पहा इथं हुज, वुड्स व साऊंड रिपीट झालेला आहे. तर या ठिकाणी असे अनेक ठिकाणी आहे. तर आपण काय करू शकतो, असं रिपीट जर आता डार्क अँड डीप वेगवेगळे शब्द आहेत, पण ड साऊंड रिपीट आहे, तर काय अलंकार होईल, अलिट्रेशन. आणखी याच्यामध्ये मेटाफर अलंकार आहे, आणखी हायपरबोली अलंकार आहे. तर 2 लिहूया आपण. लास्टला लिहूया आता थीम, सेंट्रल आयडिया. थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे एकंदर पोयम मध्ये काय आहे ते 2-3 ओळीमध्ये आपल्याला सांगायचं आहे. तर पहा, द थीम ऑफ द पोयम इज पोएट्स एक्सपिरियन्स. तर काय आहे, पोएटचा अनुभव आहे. वाईल म्हणजे एखादी गोष्ट करत असताना. पासिंग जात असताना. बाय वुड्स जंगलामधून जात असतानाचा कवीचा अनुभव आहे. ऑन अ स्नोवी इव्हिनिंग त्या दिवशी बर्फ पडत होता, ती सायंकाळ होती. ही वॉन्टेड त्याची इच्छा होती. टू स्टॉप देअर तिथं थांबावं त्याची इच्छा होती. अँड एन्जॉय द ब्युटी ऑफ नेचर. बट he had to keep traveling. But he had to keep traveling to reach. इकडे लिहितो आता मी पुढं, reach his destination. काय डेस्टिनेशनला पोहोचायचं होतं? टू कीप प्रॉमिसेस. त्याचे वचन त्याला पाळायचे होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. यासाठी तुम्हाला अर्धा मार्क आहे. नेम ऑफ द पोएट तर आहे काय, रॉबर्ट फ्रॉस्ट. यासाठी अर्धा मार्क आहे. त्यानंतर राईम स्कीम यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे, 2 मार्क झाले. फिगर ऑफ स्पीच यासाठी 1 मार्क आहे, 3 मार्क झाले. सेंट्रल आयडिया 4 ओळी लिहिल्यानं 2 मार्क्स मिळून जातात. थीम ऑफ द पोएम इज पोएट्स एक्सपिरियन्स म्हणजे कवीचा अनुभव. वाईल काहीतरी करत असताना. पासिंग जात असताना. बाय वुड्स, वुड्स म्हणजे जंगल, जंगलामधून जात असताना. ऑन अ स्नोवी इव्हिनिंग त्या दिवशी म्हणजे बर्फ पडत होता त्या सायंकाळी. ही वॉन्टेड टू स्टॉप देअर कवीला वाटत होता आपण तिथं थांबावा. अँड एन्जॉय द ब्युटी ऑफ द नेचर आणि निसर्गाचं सौंदर्य अनुभवावं किंवा एन्जॉय करावा. बट ही हॅड टू कीप ट्रॅव्हलिंग परंतु त्याला थांबून जमणार नव्हतं. टू रीच हिज डेस्टिनेशन त्याला ट्रॅव्हल करून त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचायचं होतं म्हणजे
त्याचा जो थांबा आहे तिथपर्यंत पोहोचायचं होतं. टू कीप प्रॉमिसेस, कारण त्याला त्याची वचनं पूर्ण करायची होते. अशा पद्धतीनं जर राईम स्कीम लिहिलं तर 5 मार्क्स तुम्हाला इझिली मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचा असतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस असतात, ज्याला आपण अनसीन पॅसेजेस म्हणतो, ते कसे सॉल्व्ह करायचे हे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं पोएमचे तुम्ही 10 पैकी 10 मार्क्स इझिली घेऊ शकताय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मागील व्हिडिओजमध्ये आपण क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 हे आपण क्वेश्चन बँकमधील शिकलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत क्वेश्चन 4A आणि B, जे की अनसीन पॅसेजवर आधारित असतात. तर क्वेश्चन 4A आणि B कसे सॉल्व्ह करायचे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आणि मागील जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन 1, 2 आणि 3 याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला काय करायचं, क्वेश्चन्स पाहून घ्यायचे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. फिमेल स्पॅरोज ले स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ द एग्स आर इन सिटी स्पॅरो बिल्ड देअर नेस्ट इन. खाली हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ हा क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे फाइंड आउट ॲडजेक्टिव्ज है ना, तर सॉन्ग, वॉटर, बर्ड आणि स्पेसिस. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेडमध्ये ग्रामर विचारलेलं आहे आणि वी हॅव टू सेव्ह द बर्ड्स. अशा पद्धतीनं हा एक पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे आणि त्यानंतर समरी रायटिंग आहे. आता हे सगळे क्वेश्चन्स वाचल्यानंतर पॅसेज वाचताना आपल्याला ह्या क्वेश्चनचा विचार करूनच पॅसेज वाचायचा आहे, जेणेकरून आपला जास्त वेळ जाणार नाही आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड. जगभर आपल्याला हा पक्षी सापडतो. स्पॅरो म्हणजे चिमणी. देअर आर मेनी डिफरंट स्पेसीज ऑफ स्पॅरोज. स्पॅरोजच्या अनेक अशा स्पेसीज आहेत, प्रजाती आहेत. स्पॅरोज आर ओनली अबाउट 4 to 6 इंचेस इन लेंथ. तर किती असतात, 4 to 6 इंच. आता हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे समरी रायटिंगसाठी आपल्याला उपयोगाला येतात. मेनी पीपल अप्रिशिएट देअर ब्युटिफुल सॉन्ग. तर पहा इथं आपण जर पाहितलं तर इथं क्वेश्चनमध्ये सॉन्ग आलेलं आहे, तर ॲडजेक्टिव्ह इथं काय येईल मग, ब्युटिफुल. आपण क्वेश्चनचा विचार करून हे सर्व सॉल्व्ह करायचं आहे. स्पॅरोज प्रिफर टू बिल्ड देअर नेस्ट इन लो प्लेसेस युजली ऑन द ग्राउंड, क्लम्प्स ऑफ ग्रास, लो ट्रीज अँड लो बुशेस. क्लम्प्स ऑफ ग्रास म्हणजे जे गवताचे झुपके असतात, कमी उंचीच्या झाडांवर किंवा झुडपांवर हे घरटे बांधतात त्यांचे. इन सिटीज दे बिल्ड देअर नेस्ट इन बिल्डिंग नूक्स ऑर होल्स. नूक्स म्हणजे कोपरा, तर बिल्डिंगच्या कोपऱ्यावर किंवा होल्समध्ये ते बनवतात घरटे त्यांचे, सिटीजमध्ये जर विचार केला तर. दे रेअरली बिल्ड देअर नेस्ट इन हाय प्लेसेस. खूपच कमी प्रमाण आहे की ते हाय प्लेसेसवर घरटे बांधतील. दे बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विग्स, ग्रासेस अँड प्लांट फायबर्स. आता पहा, बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विग्स, ग्रासेस आणि प्लांट फायबर्स पासून बनवतात. देअर नेस्ट आर युजली स्मॉल अँड वेल बिल्ट स्ट्रक्चर्स. त्यांचे घरटे स्मॉल असतात आणि चांगल्या पद्धतीने बांधलेली स्ट्रक्चर्स असतात ते. पहा, फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 एग्स ॲट अ टाइम. फिमेल स्पॅरोज जे असतात ते एका वेळेला 4 ते 6 अंडे देतात. म्हणजे इथं जो क्वेश्चन आहे ना, फिमेल स्पॅरोज ले म्हणजे अंडे घालणे, तर याचा आन्सर आपल्याला सापडलं आहे. द एग्स आर व्हाईट विथ रेडिश ब्राऊन स्पॉट्स. तर एग्स कसे असतात, व्हाईट विथ रेडिश ब्राऊन स्पॉट्स. तर द एग्स आर, इथं क्वेश्चन आहे, द एग्स आर तर कसे आहेत, व्हाईट विथ रेडिश ब्राऊन स्पॉट्स. हे त्याचा आन्सर सापडेल. दे हॅच विथिन 11 to 14 days. 11 ते 14 दिवसामध्ये ते हॅच करतात. बोथ द मेल अँड फिमेल पॅरेंट्स केअर फॉर द एंग. पहा, मेल फिमेल दोघं मिळून काय करतात, त्यांच्या पिल्लाची काळजी घेतात. इन्सेक्ट्स आर फेड टू द एंग आफ्टर हॅचिंग.
जसे अंड्यामधून पिल्लू बाहेर येतं त्याला इन्सेक्ट्स खाऊ घातले जातात, ते जसं जसं मोठं व्हायला लागतं. द लार्ज फीट ऑफ द स्पॅरोज आर यूज फॉर स्क्रॅचिंग सीड्स. तर हे सीड्सला स्क्रॅच करतात. अडल्ट स्पॅरोज मेनली ईट सीड्स. अडल्ट स्पॅरोज जे असतात ते सीड्स खातात म्हणजे बिया खातात. स्पॅरोज कॅन बी फाउंड ऑलमोस्ट एव्हरीवेअर वेअर देअर आर ह्युमन्स. जिथं माणूस आहे तिथं पक्षी पण हे आपलं चिमण्या वगैरे आढळून येतात. मेनी पीपल थ्रू आउट द वर्ल्ड एन्जॉय दिस डिलाइटफुल बर्ड्स. हे आनंदी पक्षी सर्वांनाच आवडतात किंवा त्यांना पाहून एन्जॉय करतात. द स्पॅरोज आर सम ऑफ द फ्यू बर्ड दॅट एंगेज इन डस्ट बाथिंग. हे डस्ट बाथिंग करतात म्हणजे धुळीमध्ये आंघोळ करतात. स्पॅरोज विल फर्स्ट स्क्रॅच अ होल इन द ग्राउंड. जमिनीमध्ये होल करतील. विथ देअर फीट देन लाय इन इट. त्यानंतर त्याच्यामध्ये लोळतील. फ्लिंग डर्ट ऑर सँड ओव्हर देअर बॉडीज. त्यांच्या शरीरावर काय करतील ते जी सँड आणि डर्ट आहे ती उडवतील. विथ फ्लिक्स ऑफ देअर विंग्स. पंखांच्या फडफडाट करून. दे विल ऑल्सो बाथ इन वॉटर. पाण्यामध्ये सुद्धा ते आंघोळ करतात. ऑर इन ड्राय ऑर मेल्टिंग स्नो. कोरड्या किंवा वितळणाऱ्या बर्फामध्ये ते आंघोळ करतात. वॉटर बाथिंग इज सिमिलर टू डस्ट बाथिंग. पाण्यामध्ये आंघोळ करणं त्यांचं डस्ट बाथिंग सारखंच असतं. विथ द स्पॅरो स्टँडिंग इन शॅलो वॉटर. इथं तर शॅलो वॉटर, शॅलो ॲडजेक्टिव्ह आहे, तर इथं आपल्याला क्वेश्चन आहेत आपलं शॅलो वॉटर लिहावं लागेल. अँड फ्लिकिंग वॉटर ओव्हर इट्स बॅक विथ इट्स विंग्स. आणि ते काय करतात, पाणी आपल्या पंखांनी अंगावर फेकतात. ऑल्सो डकिंग इट्स हेड अंडर द वॉटर. पाण्यामध्ये ते चोच तोंड वगैरे बुडवतात. बोथ ॲक्टिव्हिटीज आर सोशल विथ अप टू 100 बर्ड्स पार्टिसिपेटिंग ॲट वन्स. शेकडो पक्षी एका वेळेला पार्टिसिपेट करतात आंघोळ करताना वगैरे. आर फॉलोड बाय प्रेनिंग करतात आणि काही वेळेस ग्रुप सिंगिंग करतात. अशा पद्धतीनं कमी वेळेमध्ये आपण पॅसेज वाचून घेतला. आता आपण आन्सर्स फाइंड आउट करायला सुरुवात करायची आहे. तर पहिला आहे फिमेल स्पॅरोज ले. तर काय येईल त्याचा आन्सर, फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाइम. तर आपल्याला लिहावं लागेल 4 to 6 eggs ॲट अ टाइम. त्यानंतर आहे स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ. तर दे बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विग्स ग्रासेस. Twigs, grasses and plant fibers. हे याचा आन्सर इथपर्यंत कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर आहे द एग्स आर. अंडे कसे असतात तर आपण इथं पाहितलं होतं. द एग्स आर व्हाईट रेडिश ब्राऊन स्पॉट्स. मग आपण लिहूया द एग्स आर, त्याच्या पुढे लिहूया white with reddish brown spots. In cities sparrows build their nest. Mong in cities they build their nest in building nooks or holes. होल्स. अशा पद्धतीनं हा 2 मार्कसाठीचा क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे आपण. आता सेकंड ॲक्टिव्हिटी पाहूया. हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ. हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ. तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर इथंच आहे. स्पॅरोज विल फर्स्ट scratch a hole in the ground with their feet, then lie in it, flung dirt or sand over their bodies with flicks of their wings. They will also bath in water or in dry or melting snow. Water bathing is similar to dust bathing with
The sparrow standing in shallow water and flicking water over its back with its wings, also ducking its head under the water. अशा पद्धतीनं एवढा आन्सर तुम्ही लिहू शकता. हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ, म्हणजे चिमण्या आंघोळ कसं करतात याचं. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे फाइंड आउट ॲडजेक्टिव्ज फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द पॅसेज. तर आपल्याला ॲडजेक्टिव्ज सापडायचे. ॲडजेक्टिव्ज म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स है ना, वर्णन करणारे शब्द. तर सॉन्ग यासाठी कोणता शब्द येतं, ब्युटिफुल. तर इथं लिहितो आपण ब्युटिफुल सॉन्ग. त्यानंतर आहे ऑटर. तर ऑटरसाठी कोणता शब्द आलेला आहे, आपण इथं पाहितलेला आहे. तर हा आहे शालो ऑटर. तर इथं लिहितो आपण शालो. तुम्ही पुन्हा उत्तरपत्रिकेमध्ये ज्यावेळेस आन्सर्स लिहिणार आहे त्यावेळेस सुटसुटीत पद्धतीनं लिहायचे आहेत. त्यानंतर आहे बर्ड. कशा बर्ड म्हटलंय, तर या ठिकाणी त्याचा आन्सर आहे स्मॉल बर्ड. तर इथं येईल आन्सर स्मॉल है ना. त्यानंतर स्पेसीज. स्पेसीज म्हणजे प्रजाती आहेत. मग आता स्पेसीज कुठे आलेलं आहे, या ठिकाणी देअर आर मेनी डिफरंट स्पेसीज. मग डिफरंट हे काय आहे, याचं ॲडजेक्टिव्ह आहे. ते इथं लिहिताल आपण डिफरंट. अशा पद्धतीनं ब्युटिफुल सॉन्ग, शॅलो वॉटर, स्मॉल बर्ड आणि डिफरंट स्पेसीज हे याचं आन्सर येईल. आता त्यानंतर आहे स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लाउज. तर पहा स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड याला पूर्ण मिनिंग आहे, म्हणून हा मेन क्लाउज आहे. असं ज्यावेळेस मध्ये आलेलं असेल ना विच, ऑट, वॉट एव्हर, वेन एव्हर, वेन, त्यावेळेस तिथून पुढचा जो पार्ट आहे समजून घ्यायचं तो सबऑर्डिनेट क्लाउज आहे. Female sparrows lay 4 to 6 eggs at a time. Frame a WH type question to get the underlined part as an answer. Underline केलेला पार्ट आन्सर येण्यासाठी तुम्ही काय करा, WH क्वेश्चन तयार करा. म्हणजे पहा इथं क्वेश्चन काय व्हायला पाहिजे, फिमेल स्पॅरोज एका वेळेला किती अंडे घालतात. मग त्याचं उत्तर येईल 4 to 6. म्हणजे हे 4 to 6 एग्स आहे ना, अंडरलाईन केलेला भाग हा क्वेश्चनमध्ये येऊ द्यायचा नाही, हे उत्तर आहे. मग फिमेल स्पॅरोज ले आणि ॲट अ टाईम याच्यापासून आपल्याला क्वेश्चन बनवावं लागेल. तर काय होईल, कितीसाठी काउंटेबल नाउनसाठी काय घेतो आपण, कितीसाठी हाऊ मेनी. त्यानंतर येईल एग्स, हाऊ मेनी एग्स किती अंडे. त्यानंतर हा सिंपल प्रेझेंट आहे, तर त्यानंतर येईल हेल्पिंग वर्ब म्हणून डू, हाऊ मेनी एग्स डू. त्यानंतर सब्जेक्ट कोणता आहे, फिमेल स्पॅरोज, फिमेल स्पॅरोज. त्यानंतर वर्ब आलं पाहिजे, फिमेल स्पॅरोज सब्जेक्ट झाला. त्यानंतर वर्ब ले, त्यानंतर ॲट अ टाइम. हाऊ मेनी एग्स डू फिमेल स्पॅरोज ले ॲट अ टाइम. एका वेळेला फिमेल स्पॅरोज किती अंडे घालतात, उत्तर येईल 4 to 6 एग्स. तर WH क्वेश्चन तयार करताना काय लक्षात ठेवायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, मोस्टली WH शब्द असतो, त्यानंतर हेल्पिंग वर्ब असतं, त्यानंतर सब्जेक्ट असतं, त्यानंतर मेन वर्ब असतं, त्यानंतर इतर शब्द असतात, त्यानंतर क्वेश्चन मार्क असतो. म्हणजे WH शब्दानंतर हेल्पिंग वर्ब. तर हाऊ मेनी एग्स यानंतर हेल्पिंग वर्ब आपण डू घेतलं, त्यानंतर सब्जेक्ट फिमेल स्पॅरोज घेतलं, त्यानंतर वर्ब ले घेतलं, इतर शब्द ॲट अ टाइम घेतलं आणि लास्टला क्वेश्चन मार्क. या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची असते. आता पहा हा जो क्वेश्चन आहे, वी हॅव टू सेव्ह द बर्ड्स, डू यू ॲग्री विथ दिस स्टेटमेंट, वाय. आपण पक्ष्यांना वाचवायचे, तुम्ही ह्या स्टेटमेंटशी सहमत आहात का, आणि आहात तर का आहात. मग याचं उत्तर जे विद्यार्थी मित्रांनो ते असं लिहिताल तुम्ही, यस आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट बिकॉज बर्ड्स इन्क्रीज ब्युटी ऑफ नेचर, म्हणजे निसर्गाचं सौंदर्य वाढवतात. वी गेट प्लेजर वेन वी वॉच देम ऑर लिसन देअर व्हॉइस. जेव्हा आपण ह्या पक्ष्यांना पाहतो त्यावेळेस आपल्याला आनंद होतो, त्याचबरोबर त्यांचा आवाज ऐकतो, चिवचिवाट ऐकतो, त्यावेळेसही आपल्याला त्या आवाज ऐकून आनंद होतो.
बर्ड्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन फूड चेन ऑल्सो. हे पक्षी आहेत ना फूड चेनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात, कारण ते एका ठिकाणी बिया खाल्लेल्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असतात. दे आर गुड प्रिडिक्टर्स ऑफ चेंजेस इन एन्व्हायरमेंट. पहा, ते प्रिडिक्टर्स आहेत म्हणजे काय, तर भविष्य सांगणारे सुद्धा आहेत. एन्व्हायरमेंटमध्ये काय चेंजेस झाले तर ते जास्त ओरडायला वगैरे लागतात, चिवचिव जास्त करायला लागतात, म्हणून ते प्रिडिक्टर सुद्धा आहेत. वी शूड सेव्ह बर्ड्स. त्यामुळं आपण ह्या पक्ष्यांना वाचवलं पाहिजे किंवा त्यांचा बचाव केला पाहिजे. अशा पद्धतीनं पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनचं तुम्ही आन्सर देऊ शकताय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता जाऊया आपण समरी रायटिंगकडे. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A, म्हणजे हा पॅसेज वाचा म्हटलंय. त्यानंतर राईट अ समरी ऑफ इट, ह्याची समरी लिहा. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी, आणि समरीला सुटेबल टायटल द्यायचं आहे. चला एकंदर समरी काय असते हे आपण समजून घेऊया अगोदर. तर विद्यार्थी मित्रांनो, समरी रायटिंग करण्यासाठी काय महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. कोणते मुद्दे ते, तर पहा, क्वेश्चन 4B हा समरी रायटिंगसाठी असतो. हा 5 मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे. तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, समरी लिहिताना काय महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. नंबर 1, मुख्य मुद्दे. काय करा, अंडरलाईन करून घ्यायचे अगोदर. मुख्य मुद्दे जे आहेत ते अंडरलाईन करा. त्यानंतर ते जे मुद्दे ते तुमच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सोप्या भाषेमध्ये लिहायचे तुम्हाला, ते तुमच्या शब्दात, म्हणजे इंग्लिशमध्येच लिहायचे पण सोप्या भाषेत लिहायचे. पहा, त्यानंतर सेंटेन्सेस जे आहेत ते रिपीट करायचे नाही आहेत, म्हणजे डबल येऊ द्यायचे नाही आहेत. आणि ॲज इट इज ह्या पॅरेग्राफमधलं सेंटेन्स जशाच तसं उचलायचंही नाही आहे, है ना. समरी लिहित असताना त्याला आपल्या पद्धतीनं लिहायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, एकाच पॅरेग्राफमध्ये समरी लिहायची असते. 2-3 पॅरेग्राफ बनवत बसायचं नाही आहे, तसं केलं तर ते मिस्टेक असते. त्यानंतर 5वा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, योग्य होकॅब यूज करायचा आहे. योग्य होकॅबलरी म्हणजे योग्य शब्द यूज करायचे, ग्रामर यूज करायचं आणि सुटेबल लँग्वेज यूज करायचे. त्यानंतर योग्य टायटल लिहायचंय. टायटलला 1 मार्क असतो समरीमध्ये. आणि 7वा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमचे मत मांडू नका किंवा कोणतेही स्वतःहून त्यामध्ये उदाहरणं देऊ नका. म्हणजे काय काय करायचंय पहा, मुख्य मुद्दे अंडरलाईन करून घ्या व्यवस्थितरित्या, ते तुमच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा. सेंटेन्सेस रिपीट होणार नाही त्याची काळजी घ्या, किंवा जशाच तसे सेंटेन्सेस त्यामधून उचलायचे नाही तर त्याला आपल्या पद्धतीने लिहायचं आहे. एकाच पॅरेग्राफमध्ये समरी लिहायची असते. योग्य शब्द, ग्रामर, लँग्वेज याचा वापर करायचा असतो. टायटल द्यायचं असतं आणि तुमचे मत मांडायचं नाही किंवा तुम्ही स्वतःहून एक्स्ट्राची उदाहरणं द्यायची नाही. त्या पॅसेजवर आधारितच समरी लिहायची असते. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही. आता याची मार्किंग स्कीम काय आहे पहा. टायटल जे आहे, टायटलसाठी 1 मार्क आहे तुम्हाला, नुसत्या टायटलसाठी. त्यानंतर सेंट्रल आयडिया किंवा थीम, म्हणजे थोडक्यात जे काही तुम्ही लिहिलंय त्यासाठी 2 मार्क आहेत. त्यानंतर योग्य लँग्वेजचा वापर केला आहे यासाठी तुम्हाला 2 मार्क आहेत, म्हणजे ग्रामर वगैरे सगळं व्यवस्थित यूज केलं आहे. अशा पद्धतीनं टायटलसाठी 1 मार्क, तुम्ही जो पॅरेग्राफ लिहिणार आहे त्यासाठी 2 मार्क, तो पॅरेग्राफ किती चांगला व्यवस्थित लिहिला आहे, ग्रामर कसं यूज केलं आहे यासाठी 2 मार्क. म्हणजे असे तुम्हाला 5 मार्क्स इझिली मिळून जातील. चला तर आपण काय करूया, डायरेक्टली आता समरी लिहायला सुरुवात करूया. आता ह्या पॅरेग्राफला एक आपण टायटल देऊया, अ स्पॅरो and its features. चिमणी आणि तिची वैशिष्ट्ये, अशी आपण सुरुवात करूया.
स्पॅरो इज बर्ड विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड. थ्रू आउट म्हणजे आपल्याला सर्वत्रच आढळतो. मग आपण काय लिहू शकतो? वी फाउंड म्हणजे आपल्याला आढळतो. वी फाउंड स्पॅरोज आपल्याला चिमण्या आढळतात. एव्हरीवेअर म्हणजे आपण ॲज इट इज सेंटेन्स पिकअप केलेलं नाही आहे, तर आपण त्याला मॉडिफाय केलं, आपल्या पद्धतीनं लिहिलं. त्यानंतर त्याचं काय वैशिष्ट्य असतं? 4 to 6 इंच असतात. मग आपण लिहू शकतो दे आर 4 to 6 inches in length. त्यानंतर ते काय करतात? ग्राउंड क्लम्स, ग्रास लो ट्रीज आणि लो बुशेस यामध्ये घरटे बांधतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आपण लिहू शकतो दे बिल्ड नेस्ट. कुठं बांधतात? ऑन ग्राउंड क्लम्स ऑफ ग्रास in low trees and bushes. या पद्धतीनं. मग त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे सिटीजमध्ये बिल्डिंग नोक्स ऑर होल्स. मग आपण लिहूया इन सिटीज दे बिल्ड नेस्ट in nooks or holes of building. या पद्धतीनं. त्याचबरोबर ते 4 ते 6 अंडे देतात एका टायमाला. मग आपण लिहू शकतो दे ले 4 to 6 eggs ॲट अ टाईम. त्यानंतर पिल्ले किती दिवसात बाहेर येतात? 11 to 14 days. दे हॅच विथिन 11 to 14 days. 11 to 14 days. मग ते जे पिल्लू आहे त्यांचं एंग आहे त्याची काळजी कोण घेतं? मेल अँड फिमेल. पॅरेंट्स केअर फॉर द यंग. मेल फिमेल लिहिण्याऐवजी काय म्हणूया मग? मदर अँड फादर टेक केअर ऑफ देअर यंग वन्स. यंग वन्स म्हणजे त्यांची पिल्ली. त्यांची काळजी कोण घेतात? मदर आणि फादर मिळून त्यांची काळजी घेतात. हे ONES आहे, यंग वन्स. त्यानंतर आणखी महत्त्वाचा मुद्दा काय आहे? इन्सेक्ट्स खातात ते, आहे ना. इन्सेक्ट्स आर फेड देम. त्यांना इन्सेक्ट्स खाऊ घातली जातात. त्यानंतर ते काय करतात? अंघोळ करतात. कुठं कुठं? डस्ट बाथिंग करतात, वॉटर बाथिंग करतात, त्याचबरोबर स्नो बाथिंग करतात. आपण ह्याला सर्व सॉर्टमध्ये इन्क्लूड करूया. स्पॅरोज जनरली बाथ इन वॉटर, त्याचबरोबर डस्ट अँड ड्राय और मेल्टिंग स्नो. ड्राय और मेल्टिंग स्नो यामध्ये ते आंघोळ करतात. त्यानंतर लास्ट आहे
हंड्रेड्स ऑफ ॲट अ टाइम असं बाथिंग करतात. मग आपण लिहू शकतो हंड्रेड्स ऑफ स्पॅरोज participate at once in these activities. ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये शेकडो स्पॅरोज जे आहेत त्या सहभागी होतात. दे ऑल्सो डू ॲक्टिव्हिटीज लाईक preening and group singing. Preening and group singing जसं की इथं दिलंय फॉलोड बाय preening and sometimes group singing. तर अशा पद्धतीनं मेन मुद्दे घ्यायचे आहेत आणि तुम्ही या प्रकारे समरी लिहू शकता. आता तुम्हाला हे हँडरायटिंग जर ओळखू नाही आलं तर तुम्हाला याची मी PDF प्रोव्हाइड करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक वेबसाईट आहे माझी www.sriramsaruk.com ह्या वेबसाईटला विजिट करा. तुम्हालाही तिथं हे सर्व वाचता येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील 4 व्हिडिओजमध्ये आपण 4 क्वेश्चन्स कंप्लीट केले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन बँकमधील क्वेश्चन 5A जो लेटर रायटिंगचा क्वेश्चन आहे तो आज कंप्लीट करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट 1 याच्यामधील सेक्शन 5 रायटिंग स्किल. आता या ठिकाणी रायटिंग स्किल 20 मार्कला आहे. त्यामध्ये 5 मार्कसाठी आहे लेटर रायटिंग. तर लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एखादी जाहिरात दिलेली असते, वेब दिलेले असते किंवा पिक्टोरियल इन्फॉर्मेशन दिलेले असते. याच्यावर आधारित तुम्हाला ते पत्र लिहायचं असतं. इमॅजिन यू आर प्रणव पाटील किंवा भूमिका पाटील असे नाव आहेत. तुम्ही त्यापैकी कोणतं एक नाव लिहू शकता. यू हॅव रेड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट रिगार्डिंग हेल्थ. नाव अटेम्प्ट एनी वन लेटर फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक लेटर लिहायचं आहे. एक तर इन्फॉर्मल लेटर लिहा किंवा फॉर्मल लेटर लिहा. पण विद्यार्थी मित्रांनो, कधी एखाद्या वेळेसच असं होतं की या ठिकाणी पत्र लिहिणाराचा ॲड्रेस दिलेला नसतो. मोस्टली या ठिकाणी ॲड्रेस दिलेला असतो. पण जर ॲड्रेस दिलेला नसेल तर आपण विचारपूर्वक तो ॲड्रेस लिहायचा असतो. आणि तुम्ही या ठिकाणी प्रणव पाटील किंवा भूमिका पाटील आहात असं समजून हे पत्र लिहायचं आहे. आणि ही जी जाहिरात दिलेली, ही जी इन्फॉर्मेशन दिलेली याचा यूज करूनच तुम्हाला पत्र लिहायचं असतं. तर आज आपण लिहिणार आहोत इन्फॉर्मल लेटर. Write a letter to your friend asking him to join the seminar. Use the points given in the advertisement. आता ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय पॉईंट्स दिलेले आहेत. हेल्थ इज वेल्थ. सेमिनार इज ऑर्गनाइज्ड बाय द स्टुडंट्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूलच्या स्टुडंट्सने हा सेमिनार जो आहे तो अरेंज केलेला आहे, ऑर्गनाईज केलेला आहे. कुठलची स्कूल आहे ही तर ठाण्याची आहे. ऑन प्रायमरी हेल्थ केअर. विषय कोणता आहे? प्रायमरी हेल्थ केअर. ऑल आर इन्व्हायटेड. सर्वांना आमंत्रण आहे. चीफ गेस्ट कोण आहे? तर डॉक्टर अतुल लिमये आहेत. वेन्यू ठिकाण कोणतं आहे? गांधी मेमोरियल हॉल आहे. डे डेट टाईम तर रविवारी 21 मार्च 2021 त्यावेळेसचा आहे. हे पूर्ण सेट जो मागच्या वेळेस तयार केलेला होता तोच 2022ला ॲज इट इज आपल्या बोर्डनं ठेवलेला आहे प्रॅक्टिससाठी. वेळ किती आहे? 10 ते 5 असा वेळ आहे. तर याची पूर्ण इन्फॉर्मेशन आणि ह्याचं लेटर जे ते मी ऑलरेडी टाईप केलं आहे जेणेकरून तुम्हाला अक्षर ओळखताना प्रॉब्लेम येऊ नये. तर चला आपण पाहूया लेटर कसं अटेम्प्ट करायचं असतं इन्फॉर्मल लेटर. पहिल्यांदा पाहायचं आहे हाऊ टू अटेम्प्ट इन्फॉर्मल लेटर. हा जो प्रश्न आहे इन्फॉर्मल लेटरचा, हा प्रश्न मित्र, नातेवाईक किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला लिहिलेलं हे पत्र असतं. मित्र, नातेवाईक किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला लिहायचं हे पत्र असतं. पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे.
प्रश्नपत्रिकेत दिलेले नाव हे तुम्ही आहात असे समजून हा प्रश्न सॉल्व करायचा असतो. म्हणजे पहा, या ठिकाणी प्रणव किंवा भूमिका पाटील तुम्ही आहात असं समजून तुम्ही हे पत्र लिहायचं असतं. प्रश्नपत्रिकेत दिलेले नाव हे तुम्ही आहात असे समजून हा प्रश्न सॉल्व करायचा असतो. जर पत्ता दिलेला नसेल तर तुम्ही विचारपूर्वक पत्ता लिहायचा असतो. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, या ठिकाणी ॲड्रेस दिलेला नाही आहे तुमचा स्वतःचा, तर तुम्ही त्या ठिकाणी ॲड्रेस तयार करायचा आहे. यामध्ये कॅज्युअल, इन्फॉर्मल आणि फ्रेंडली लँग्वेज वापरली जाते. पहा, फॉर्मल लेटर जे असतं नाही ऑफिशियल लेटर असतं, त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्मल लँग्वेजच यूज करायची असते. परंतु या ठिकाणी आता मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला जर पत्र लिहिताय तर तुम्ही जनरल मित्राला जसं बोलताना लँग्वेज यूज करता त्या पद्धतीची कॅज्युअल लँग्वेज या ठिकाणी यूज करायची आणि फ्रेंडली लँग्वेज यूज करायची. त्यानंतरचा मुद्दा जो आहे, विद्यार्थ्यांना ॲड्स म्हणजे जाहिराती, वेब्स किंवा न्यूज लाईन्स किंवा पिक्टोरियल इन्फॉर्मेशन चित्राच्या स्वरूपामध्ये दिलेले असेल तर या ठिकाणी ॲड दिलेले आहे. पहा, हे जे आहे ते ॲड दिलेले. तर अशा पद्धतीने एक तर ॲड असेल, वेब असेल, न्यूज लाईन्स असतील किंवा पिक्टोरियल इन्फॉर्मेशन दिलेले असते. यामध्ये एखादा टॉपिक किंवा इश्यू दिलेला असतो. तर इथं काय टॉपिक दिलेला आहे पहा, तर प्रायमरी हेल्थ केअर, बरोबर आहे. तर दिलेली माहिती वापरून विद्यार्थ्यांनी 2 किंवा 3 पॅरेग्राफ्समध्ये पत्र लिहायचे असते. 2 किंवा 3 पॅरेग्राफ्समध्ये हे पत्र तुम्हाला पूर्ण करायचं असतं. शेवटी युअर लव्हिंग फ्रेंड वगैरे किंवा युअर्स लव्हिंग फ्रेंड किंवा युअर्स अफेक्शनेटली असं काहीतरी लिहायचं असतं. असे सबस्क्रिप्शन लिहावे व त्याखाली सेंडर्स नेम म्हणजे इथं जसं भूमिका पाटील वगैरे आहे ते त्याच्याखाली येईल, जसं की युअर लव्हिंग फ्रेंड भूमिका पाटील अशा पद्धतीनं. मार्किंग स्कीम काय आहे पहा, तर सेंडर्स नेम, पिनकोड आणि डेट ह्या तिन्हीला मिळून अर्धा मार्क आहे. सेंडर्स नेम भूमिका पाटील, त्यानंतर ॲड्रेस, पिनकोड आणि तारीख ह्या तिन्हीला मिळून अर्धा मार्क आहे. सल्युटेशन म्हणजे माय डिअर फ्रेंड वगैरे वगैरे याच्यासाठी अर्धा मार्क आहे. बॉडी ऑफ द लेटर याच्यामध्ये 2 ते 3 पॅरेग्राफ्स असतील. हे सर्व 2.5 मार्क्ससाठी आहे तुम्हाला. पहा, एक हे अर्धा एक आणि हे 2.5 3.5. त्यानंतर सबस्क्रिप्शन म्हणजेच युअर लव्हिंग फ्रेंड वगैरे आणि नेम ऑफ द सेंडर यासाठी अर्धा मार्क आहे. आणि प्रॉपर यूज ऑफ ग्रामर यासाठी 1 मार्क आहे. प्रॉपर यूज ऑफ ग्रामर यासाठी 1 मार्क आहे. पहा, अर्धा 1.5 मार्क झाले आणि हे 2.5 4 आणि हा एक 5 मार्क. अशा पद्धतीनं 5 मार्कसाठी हा क्वेश्चन तुम्हाला असतो. आता हे लेटर आपण कसं लिहू शकतो पहा, डायरेक्टली आपण लेटरला सुरुवात करूया. आपल्याला एक माहिती आहे या ठिकाणी युआर प्रणव पाटील किंवा भूमिका पाटील आहेत, ॲड्रेस दिलेला नाही आहे. परंतु हा कार्यक्रम कुठला आहे, ठाण्याचा आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात, इथलचे एक विद्यार्थी आहात आणि तुम्ही मित्राला इन्व्हाइट करताय असं समजून घ्यायचं आहे. आता भूमिका पाटील आपण लिहूया 15 माऊली अपार्टमेंट्स, हा ॲड्रेस आपण तयार करायचा आहे. बँक कॉलनी इथं कॉमा त्यानंतर ठाणे 4006002 इथं फुल स्टॉप द्यायचा, पिन नंतर तिथपर्यंत कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर लिहायचं असतं सोल्युटेशन. समजा भूमिका पाटील तुम्ही आहात आणि तुमची मैत्रीण आहे काजल, तर लिहिताल डिअर काजल. हे पहिलं सेंटेन्स तर पाठ करून ठेवायचं आहे. आय एम फाईन हिअर अँड आय होप यू विल बी फाईन ऑल्सो, तो सुद्धा छान असेल. आय एम रायटिंग दिस लेटर टू टेल यू दॅट न्यू इंग्लिश स्कूल हॅज ऑर्गनाइज सेमिनार ऑन हेल्थ. तर मला तुला सांगायचं आहे, हे पत्र लिहायचं कारणच आहे की मला तुला सांगायचं आहे की न्यू इंग्लिश स्कूल जे आहे पहा इथं दिलं आहे न्यू इंग्लिश स्कूल, त्यांनी काय केलेलं आहे, सेमिनार हेल्थवर ऑर्गनाईज केलेला आहे. आय नो हेल्थ इज युअर फेवरेट टॉपिक, आणि हेल्थ हा तुझा फेवरेट टॉपिक आहे मला माहीत आहे. माय स्कूल हॅज ऑर्गनाइज सेमिनार ऑन प्रायमरी हेल्थ केअर, हा टॉपिक आहे ना इथला, तर प्रायमरी हेल्थ केअरवर हा सेमिनार ऑर्गनाइज केलेला आहे. इट विल बी हेल्ड ऑन संडे, कधी असेल, संडे, म्हणजे हे आपण जाहिरात पूर्ण यूज करतोय. मार्च 21, 2021 है ना, 10 ते 5, मग इथं आपण त्याला ॲड करूया.
इट विल बी हेल्ड ऑन संडे ऑन मार्च 21, 2021 ॲट गांधी मेमोरियल हॉल. पहा इथं व्हेन्यू दिलेला आहे, तर गांधी मेमोरियल हॉल. तर इथं लिहिलं आपण गांधी मेमोरियल हॉल, ठाणे. ड्युरिंग 10 AM to 5 PM. 10 AM पासून ते 5 PM पर्यंत. म्हणजे आपल्याला इथलची इन्फॉर्मेशन प्रॉपर यूज करायची आहे. डॉक्टर लिमिये हु इज फेमस फॉर हिज वर्क रिलेटेड टू हेल्थ इन आवर सिटी. आता तुला तर माहिती आहे की डॉक्टर लिमिये जे आहेत ते फेमस आहेत कशासाठी, हेल्थसाठी आपल्या शहरात. असं आपण तयार करू शकतोय, जसं की इथं दिलेलं आहे डॉक्टर लिमिये चीफ गेस्ट आहेत, तर आपण अशी इन्फॉर्मेशन तयार करू शकतोय. लास्ट इयर अटेंडेड हिज लेक्चर इन माय फ्रेंड स्कूल. मी माझ्या मित्राच्या स्कूलमध्ये किंवा मैत्रिणीच्या स्कूलमध्ये मी त्यांचं लेक्चर अटेंड केलेलं होतं. हिज गायडन्स हेल्प मी टू टेक केअर ऑफ माय हेल्थ अ लॉट. त्यांच्या मार्गदर्शनानं मला माझ्या आरोग्याची काळजी घ्यायला खूप मदत केली. त्यानंतर माय स्कूल हॅज गिवन दिस अपॉर्च्युनिटी टू लिसन हिम वन्स अगेन. आणि माझ्या शाळेने ही संधी आणखी एकदा दिली, पुन्हा एकदा त्यांना ऐकण्याची. डू कम म्हणजे एकदा एच अँड जॉईन दिस सेमिनार. आणि हा सेमिनार जॉईन कर. इट विल बी अ ग्रेट फन. खूप मजा येईल अँड युजफुल फॉर अस. आणि आपल्यासाठी उपयुक्त असेल. स्टुडंट्स कॅन ऑल्सो आस्क क्वेरीज अँड डाऊट्स अबाउट हेल्थ केअर. विद्यार्थी त्यांच्या ज्या तक्रारी आहेत, डाऊट आहेत, शंका आहेत ते विचारू शकतात. इट विल बी अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर अस टू लर्न समथिंग न्यू रिलेटेड टू हेल्थ इन दिस सेमिनार. आणि आपल्याला ही सुवर्ण संधी आहे, काहीतरी हेल्थ रिलेटेड आपल्याला या ठिकाणी शिकायला छान छान भेटणार आहे. आणि लास्ट लाईन हे तर लिहायचंच असतं. गिव्ह माय रिगार्ड्स. गिव्ह माय रिगार्ड्स टू अंकल, आंट अँड लव टू युअर लिटल सिस्टर सोनू. रिप्लाय मी ॲज सून ॲज पॉसिबल. जितकं लवकर होईल तितकं लवकर रिप्लाय द्यायचा आहे. सो आय विल रजिस्टर आवर नेम्स फॉर दिस सेमिनार. त्यामुळं आपली नावं मी सेमिनारसाठी रजिस्टर करेल. आणि लास्टला अशा पद्धतीनं लिहायचं, युअर लव्हिंग फ्रेंड, कॉमा द्यायचा आणि जे पत्र सेंड करणार आहे त्याचं नाव भूमिका. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं हे पत्र तुम्ही लिहू शकताय. तर हे पत्र आहे जी यावर्षीची क्वेश्चन बँक आहे, ह्या क्वेश्चन बँकमधील हे पत्र आहे. म्हणजेच आपण जो क्वेश्चन बँकमधील पहिले 4 क्वेश्चन तर सॉल्व केलेले आहेत, हा 5वा क्वेश्चन आज आपण सॉल्व केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो स्टडी करत चला, तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील 5 व्हिडिओजमध्ये आपण क्वेश्चन 5A लेटर रायटिंगपर्यंतचे क्वेश्चन्स पूर्ण केलेले आहेत. त्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डायलॉग रायटिंग. हा क्वेश्चन 5B असतो. तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला लक्षात घ्यायचं डायलॉग रायटिंग काय असतं. तर हा प्रश्न जो आहे तो चिटचॅट ॲक्टिव्हिटीज ज्या असतात आपल्या टेक्स्टबुकमधील त्यावर आधारित हा क्वेश्चन असतो. यामध्ये काय केलं जातं, क्वेश्चन 5B1मध्ये पहिल्यांदा असे जम्बल्ड सेंटेन्सेस दिलेले असतात. मग जम्बल्ड सेंटेन्सेस दिलेले असतात, तो विद्यार्थ्यांना त्या सेंटेन्सेसचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण डायलॉग बनवायचा असतो आणि यासाठी 1 मार्क असतो. म्हणजे हे योग्य क्रमानं आपल्याला सेंटेन्सेस लिहायचे असतात. त्यानंतर इथं क्वेश्चन्स दिलेत पण त्याचे आन्सर्स दिलेले नाही आहेत. हे आपल्याला डायलॉग्स पूर्ण करायचे असतात. यामध्ये डायलॉग पूर्ण करायचा असतो. 2 प्रश्न दिलेले असतात. विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे देऊन अर्थपूर्ण डायलॉग तयार करायचे असतात. यासाठी सुद्धा तुम्हाला 1 मार्क असतो. त्यानंतर या ठिकाणी राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स इन डेली लाईफ. तर ही थीम दिलेली आहे इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स इन डेली लाईफ. यामध्ये दिलेल्या थीमवर आधारित 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस लिहायचे असतात. म्हणजे 6 सेंटेन्सेस कमीत कमी तुम्हाला त्या ठिकाणी लिहावे लागतील आहे ना डायलॉग पूर्ण करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आपला सॉल्व करायचा असतो. मार्किंग स्कीम काय आहे डायलॉग जे जम्बल्ड सेंटेन्सपासून तयार करायचा 1 मार्क, कंप्लीट डायलॉग 1 मार्क आणि थीमवर आधारित 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. म्हणजेच किती डायलॉग होणार आहेत, आपण 1 डायलॉग बोलणार, पुढचा 1 डायलॉग बोलणार. आता हा 1 एक्सचेंजेस झाला म्हणजे असे किती होतील, 6 होतील. त्यावेळेस 3 एक्सचेंजेस पूर्ण होतील. आता आपण डायरेक्टली डायलॉग रायटिंगला स्टार्ट करूया. आता विद्यार्थी मित्रांनो
या ठिकाणी हे जम्बल्ड सेंटेन्सेस दिलेले आहेत. आता ह्याचा योग्य सिक्वेन्स लावायचा आहे. तर सुरुवातीला काय येऊ शकतं हे पाहूया. तर सुरुवातीला येईल व्हेन डू यू यूज अ मास्क. तू मास्क केव्हा वापरतोस? तर त्याचा आन्सर येईल आय यूज इट व्हेन एव्हर आय गो टू द पब्लिक प्लेसेस. त्यानंतर डू यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ वॉशिंग हँड्स. तर पहा डू यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ वॉशिंग हँड्स हे दुसरा डायलॉग तयार होईल. त्याचा आन्सर येईल यस आय नो इट्स नेसेसरी. एवढं लिहिल्यानंतर हे फक्त याचा सिक्वेन्स लावल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क मिळत असतो. आता त्यानंतरचा डायलॉग पाहूया. या ठिकाणी क्वेश्चन्स तर दिलेत परंतु त्याचे आन्सर्स दिलेले नाही. वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज. तर त्याचा आन्सर आय स्पेंड माय हॉलिडेज इन महाबलेश्वर. असं तुमच्या मनानं तुम्ही कोणतेही आन्सर लिहू शकताय. त्यानंतर आहे वाय डू यू लाईक द प्लेस. ही जागा तुम्हाला किंवा हे ठिकाण का आवडतं तर त्याचं कारण लिहायचं या ठिकाणी तुम्ही. तर बिकॉज दिस प्लेस इज अ ट्रेमेंडस ब्युटी ऑफ नेचर अँड देअर आर मेनी प्लेसेस टू विजिट. अशा पद्धतीनं याचंही आन्सर तुम्ही लिहिताल. अशा पद्धतीनं हे 1 मार्कसाठी असेल म्हणजेच इथं 2 मार्क्स तुम्हाला मिळतील. आता हे 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस जे करायचे आहेत ना यासाठी 3 मार्क्स आहेत तुम्हाला. ते कसे लिहायचे तर पहा. राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स इन डेली लाईफ. आन्सरमध्ये सुरुवातीला ही हेडिंग आपण द्यायची आहे जी थीम आहे ते. मग दोघांमधील डिस्कशन पहा. आकाश आणि राणी ह्यांचा ह्यानं काहीतरी बोलला आणि हिनं राणीनं उत्तर दिलं. हा एक एक्सचेंज झाला. त्यानंतर आकाश बोलली राणीनं उत्तर दिलं. हा एक एक्सचेंज झाला. आकाश बोलला राणीनं उत्तर दिलं. हा एक एक्सचेंज झाला. आकाश बोलला राणीनं उत्तर दिलं. हा एक एक्सचेंज झाला. तर यापैकी कोणते तुम्ही 3 लिहू शकताय म्हणजे 3 एक्सचेंजेस तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे असतात. मग आकाश काय म्हणतो पहा. आय थिंक गेम्स अँड स्पोर्ट्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ. राणी म्हणते यस आय ॲग्री विथ यू इट्स अ गुड सोर्स ऑफ फिटनेस अँड हेल्दी लाईफ. आकाश म्हणतो डू यू थिंक स्पोर्ट्स अँड गेम्स इम्प्रूव्ह एनर्जी लेवल अँड बूस्ट वन्स इम्युनिटी. तर राणी म्हणते यस माय मदर ऑलवेज टेल्स मी दॅट वी शूड वेक अप अर्ली अँड प्ले गेम्स टू कीप आवर सेल्स फिट. आकाश म्हणतो कॅन आय जॉईन विथ यू इन मॉर्निंग डेली टू प्ले गेम्स अँड स्पोर्ट्स. राणी म्हणते यस वाय नॉट. आकाश म्हणतो आय विल शुअरली जॉईन यू टुमारो. राणी म्हणते ऑल राईट सी यू टुमारो. तर अशा पद्धतीनं कमीत कमी 3 एक्सचेंजेस करायचे आहेत. पहा आकाश एक सेंटेन्स बोलला राणी एक सेंटेन्स बोलली. हा एक एक्सचेंज झाला. अशा पद्धतीनं कमीत कमी 3 एक्सचेंजेस करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 3 मार्क्स आहेत. अशा पद्धतीनं हा 5 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येतो. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर क्वेश्चन 6A. त्यामध्ये नॉन वर्बल टू वर्बल. पहा यामध्ये विद्यार्थ्यांना नॉन वर्बल इन्फॉर्मेशन दिलेली असते. आता नॉन वर्बल म्हणजे काय. टेबल दिलेला असेल, ट्री डायग्राम दिलेला असेल, फ्लो चार्ट दिलेला असेल, वेब दिलेले असेल किंवा पाय चार्ट दिलेला असेल. यामध्ये काहीच शब्द दिलेले असतात. एखादा टॉपिक किंवा इश्यू यामध्ये दिलेला असतो. हा प्रश्न व्यवस्थित वाचून काय उत्तर अपेक्षित आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घेऊन कमीत कमी 2 पॅरेग्राफ्समध्ये उत्तर लिहिणे अपेक्षित असते विद्यार्थ्यांनी. तर पहा हा अशा पद्धतीचा क्वेश्चन असतो. अशा पद्धतीनं तुम्हाला एक डायग्राम दिलेला असेल, मग तो ट्री डायग्राम असेल, पाय चार्ट असेल, काही असेल, त्यावर आधारित तुम्हाला काय करायचं असतं पॅरेग्राफ बनवायचा असतो. तर याचंही मी डायरेक्टली आन्सर तयार केलं आहे. यामध्ये मार्किंग स्कीम कशी आहे पहा. टायटलसाठी 1 मार्क आहे. दिलेले जे हे पॉईंट्स आहेत हे व्यवस्थित आपण सविस्तर लिहिले तर यासाठी 2 मार्क्स आहेत आणि योग्य ग्रामर यासाठी 1 मार्क आहे. योग्य सुरुवात आणि शेवट यासाठी 1 मार्क आहे. अशा पद्धतीनं 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असतो. काय क्वेश्चन आहे पहा. राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ्स ऑन विलेज लाईफ बाय यूजिंग द पॉईंट्स गिवन इन द फॉलोइंग वेब डायग्राम. इथं काय दिलं आहे विलेज लाईफ आहे ना, म्हणजे हे काय आहे मेन टायटल आहे.
त्याचे ॲडव्हान्टेजेस दिलेत आणि डिसॲडव्हान्टेजेस दिलेत. फ्रेश एअर असते ॲडव्हान्टेजेसमध्ये, नॅचरल सराउंडिंग असतं, हेल्दी लाईफ, पीसफुल एन्व्हायरमेंट, कोऑपरेटिव्ह पीपल असतात गावांमध्ये. आणि तोटे काय आहेत? रस्ते खराब असतात, अंधश्रद्धा असतात, मोबाईलला नेटवर्क नसतं, वॉटर सप्लाय किंवा इलेक्ट्रिसिटी सप्लाय व्यवस्थित नसते आणि इलिटरेसी म्हणजे निरक्षरता मोठ्या प्रमाणात असते. आता हे सर्व मुद्दे कव्हर करून तुम्हाला 2 पॅरेग्राफ्स कमीत कमी लिहायचे असतात. सुरुवातीला लिहायचं टायटल, आपण लिहिलं विलेज लाईफ, ऑलरेडी दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये आहे ना, विलेज लाईफ. मग लाईफ इन विलेजेस इज सो काम अँड सिम्पल. In villages, the environment is peaceful. Villagers live a simple and normal life. Villagers get abundant opportunities to enjoy the beautiful natural surrounding. आता खेड्यांमध्ये तर नॅचरल सराउंडिंग असतंच. People living in villages breathe pure and fresh air. People living in villages are healthier, active and simpler in habits than the people living in cities. The quiet and peaceful environment of village life give opportunities इनर डेव्हलपमेंट आहे ना. आपले इनर म्हणजे मन शांतीसाठी किंवा मेंटल हेल्थ जे आहे ते सुधारण्यासाठी गावांमध्ये फायदा होतो. पीपल इन विलेजेस आर मोर कोऑपरेटिव्ह, सहकार्य करणारे असतात दॅन द पीपल इन अर्बन एरिया, शहरातल्या लोकांपेक्षा. तर अशा प्रकारे हे फायदे आहेत. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? बट लिव्हिंग इन द विलेज कम्स विथ बोथ प्रोज अँड कॉन्स, म्हणजे काय फायदे तोटे आहेत. विलेज लाईफ हॅज सम डिसॲडव्हान्टेजेस ऑल्सो. देर इज अ सिरियस लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज. कोणत्या असतात? वॉटर सप्लाय व्यवस्थित नसतं, रोड व्यवस्थित नसतात, इलेक्ट्रिसिटी व्यवस्थित नसते, हेल्थ फॅसिलिटीज व्यवस्थित नसतात, इंटरनेट नेटवर्क एटसेट्राचे प्रॉब्लेम असतात. बॅड रोड्स डायरेक्टली अफेक्ट ऑन डेव्हलपमेंट ऑफ विलेज आहे ना. रस्ते खराब आहेत तर डेव्हलपमेंट होणार नाही. पीपल हॅव टू फेस प्रॉब्लेम्स लाईक इरेग्युलर वॉटर सप्लाय, पाण्याची सप्लाय व्यवस्थित होत नाही, मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, विच अफेक्ट ऑन देअर बिझनेसेस अँड डेव्हलपमेंट. ह्या दोन्हीवर त्याचा परिणाम होतो. पीपल ऑफ विलेजेस आर नॉट वेल एज्युकेटेड, ते चांगले सुशिक्षित नसतात. ब्लाइंड फेथ असते म्हणजे अंधश्रद्धा पाळतात. पीपल ऑफ विलेजेस फॉलो मेनी सुपरस्टिशन्स, म्हणजे अनेक अंधश्रद्धा ते पाळत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 2 पॅरेग्राफ्स आपण याचे बनवू शकतो ज्यावेळेस तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बल क्वेश्चन सॉल्व करायचा असतो. आणि जो हा असतो वर्बल टू नॉन वर्बल, तर इथं तुम्हाला एक काहीतरी दिलेले असेल टेबल डायग्रॅम वगैरे, तर ते तयार करायचं असतं. हितलची माहिती यूज करायची आणि इथं माहिती भरायची असते, हे लक्षात ठेवायचे. त्याला ऑरमध्ये हा क्वेश्चन असतो. त्यानंतर B1 क्वेश्चन 6 मध्ये आपण न्यूज रिपोर्ट पाहूया. तर न्यूज रिपोर्टमध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. प्रश्नपत्रिकेत हेडलाईन दिलेली असते, जसं द टायगर वॉज फाउंड इन द सिव्हिल एरिया, ही हेडलाईन दिलेली. त्यावर आधारित विद्यार्थ्यांनी न्यूज रिपोर्ट तयार करायचा असतो. म्हणजेच पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, हेडलाईन दिलेली असते तुम्हाला, या ठिकाणी हेडलाईन दिलेली. त्यानंतर बायलाईन लिहायची असते, म्हणजे डेटलाईन लिहायची असते. यामध्ये प्लेस जिथून बातमी प्रकाशित झाली, टाईम जेथून न्यूज असते ते, म्हणजे तारीख वगैरे त्या ठिकाणी लिहू शकता किंवा वार लिहू शकता. बाय स्टाफ रिपोर्टर, जे रिपोर्टर आहे त्याचं नाव. लीड लाईन म्हणजे सुरुवात, फॅक्ट्स लिहायचे असतात, थोडक्यात संपूर्ण बातमी सांगायची असते आणि त्यानंतर त्याचा विस्तार करायचा असतो सेकंड पॅरेग्राफमध्ये. फॅक्ट्सवर आधारित न्यूज लिहित असताना हू, कोणी, काय, केव्हा, कोठे आणि कसं या प्रश्नांची उत्तरे द्यायचे आणि पॅसिव्ह व्हॉइसचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. शॉर्ट अँड कॉन्साइज वाक्यांचा वापर करायचा, म्हणजे तंतोतंत महत्त्वाचेच वाक्य लिहायचे असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन दिलेला असतो. त्यावर आधारित अशा प्रकारे तुम्ही न्यूज रिपोर्ट तयार करू शकता. पहिल्यांदा हेडलाईन, द टायगर वॉज फाउंड इन द सिव्हिल एरिया, बीड 5 मार्च 2022. आकाश शर्मा स्टाफ रिपोर्टर. त्यानंतर पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय येईल? इंट्रो येईल, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात बातमी संपूर्ण शॉर्टमध्ये सांगायची आहे. अ टायगर वॉज सक्सेसफुली कॅप्चर्ड आफ्टर बीइंग स्पॉटेड इन बीड ऑन फ्रायडे मॉर्निंग. अ टायगर वॉज स्पॉटेड टू पीपल इन सिव्हिल एरिया नियर HDFC बँक. दे कॉल्ड टू पोलीस अँड वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट ॲट
8:30 AM and alerted them. Then the tiger was trapped after 5 hours hectic efforts by forest officials. हा असेल इंट्रो. त्यानंतर शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ म्हणजेच काय करायचे, मेन पॅरेग्राफ लिहायचा आहे, म्हणजेच ह्याच पॅरेग्राफचा विस्तार करायचा, सविस्तर माहिती द्यायची. On Friday, police and forest officials reached on the spot at 9:15 and asked people to stay away from the wild tiger. According to reports, people saw a tiger roaming near HDFC Bank at around 8:30 AM. The tiger kept hiding in old house for 5 hours. Forest department warned people to stay away from that place. After 5 hours efforts, forest officers and their staff captured tiger around 2:30 PM. अशा पद्धतीनं तुम्ही न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे. आता हे डिटेलमध्ये जर मी इन्फॉर्मेशन देत गेलो आणि त्याचं ट्रान्सलेशन करत गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी डायरेक्टली आन्सर्स तुम्हाला सांगत आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे ट्रान्सलेशनचा. तर पहा ट्रान्सलेशन. तुम्हाला या ठिकाणी 6 शब्द दिलेले असतात, त्यापैकी कोणतेही 4 लिहायचे असतात आणि त्यासाठी 2 मार्क्स असतात तुम्हाला. मग ड्रीम स्वप्न, सिटीजन नागरिक, लायब्ररी ग्रंथालय, प्रेयर प्रार्थना, हेरिटेज वारसा, नेचर निसर्ग असे मीनिंग्स तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी टू. कोणतेही 2 ह्या 4 पैकी सेंटेन्सेस काय करायचेत, आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचेत. मग ते असे होतील. ड्रिंक ॲट लिस्ट 10 to 12 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे. दर दिवशी कमीत कमी 10 ते 12 पेले पाणी प्या. एड्युकेशन इज की टू सक्सेस. शिक्षण ही यशाची चावी आहे किंवा किल्ली आहे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आदर द्या, आदर घ्या. कीप आवर सिटी क्लीन. आपले शहर स्वच्छ ठेवा. अशा पद्धतीनं ह्या 4 पैकी 2 कोणतेही तुम्ही लिहायचेत. त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर 2 म्हणी किंवा वाक्प्रचार दिलेले असतील, आपल्याला त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. तर इथं 2 म्हणी दिलेले आहेत. ॲज यू सो शल यू रिप. जसे पेराल तसे उगवेल. एक लिहिलं तरी चालतं, म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. अंथरूण पाहून पाय पसरावेत. तर ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं. यासाठी 1 मार्क आहे, यासाठी 2 मार्क्स आहेत आणि यासाठी 2 मार्क्स आहेत. असं 5 मार्क्सचा हा क्वेश्चन 7 असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्वेश्चन बँकमधील एक क्वेश्चन पेपर कंप्लीट केलेला आहे. आता बाकीचे जे व्हिडिओज आहेत, जसे क्वेश्चन 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, याचे जे व्हिडिओज आहेत त्याचे लिंक्स जे आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे. तेही तुम्ही पाहायचे आहेत आणि परीक्षेची छान प्रकारे तयारी करायची आहे. आणि सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला कोणतेही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कॉमेंट करू शकताय. मी त्याचे आन्सर्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आणखी एक विशेष म्हणजे श्रीरामसारूप.com या वेबसाईटला व्हिजिट करा. तुम्हालाही हे सर्व क्वेश्चन त्या ठिकाणी भेटून जातील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.